शिवगर्जना हा केवळ नाद नाही, तो एक आवाज आहे समतेचा, शिस्तीचा आणि सेवा भावनेचा. जेव्हा ढोल वाजतो तेव्हा तो केवळ गणपतीच्या स्वागतासाठी नसतो, तो समाजासाठी, संस्कृतीसाठी आणि माणुसकीसाठी असतो. 2002 साली अवघ्या 50 सदस्यांपासून सुरू झालेले हे पथक आज 500हून अधिक सदस्यांसह महाराष्ट्राच्या ढोल ताशा परंपरेला नवा आकार देत आहे. शिवगर्जना म्हणजे नुसतं वादन नव्हे, ती एक ऊर्जा आहे, एक नाद संस्कृती आहे. इथे 6 वर्षापासून ते 80 वर्षापर्यंतचे सदस्य एकत्र येतात. शिस्त, सामंजस्य, सामाजिक जाण आणि आधुनिकतेसह परंपरेचा संगम घडवणारं हे पथक आज महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशातही आपल्या नादाचा ठसा उमटत आहे. शिस्त, श्रद्धा आणि संस्कृतीचा नाद हे फक्त ढोल ताशाच नाही तर एका कुटुंबाचं नाव आहे, शिवगर्जना. नमस्कार ललितजी. नमस्कार. या कलाभ्रमंती कार्यक्रमात तुमचं सहर्ष स्वागत आहे. शिवगर्जना जे काही नाव आहे म्हणजे शिवगर्जना ढोल पथक, त्याचे खरं तर तुम्ही प्रमुख आहात, त्याचे अध्यक्षपद तुम्ही भूषवताय. तर शिवगर्जना ही संकल्पना किंवा ही सुरुवात ढोल ताशाची कधी झाली नक्की? ही 2001 साली झाली. नववी प्रशालेचं पूर्वी शाळांची पथकं होती, जी की रमण बाग, स्वरूपवर्धिनी, ज्ञान प्रबोधी आणि नुमवी प्रशाला. तर काही कारणास्तव त्यांनी ते 2001-2000 साली बंद केलं शाळेचं पथक. तर पूर्वीपासून मुलांना वाद्य वाजवायची शाळेपासून सवय होती. त्याच्यानंतर जे माजी विद्यार्थी, जे शाळेमध्ये विद्यार्थी आहेत, ती सगळी नाराज झाली की आता ह्या वर्षी पथक शाळेने बंद केले तर आपण करायचं काय. तर ते एक 8-15 जण, 20-30 जणांची त्यांची सगळे होते. सगळे लहान म्हणजे 5वी-6वी पासून ते 10वी-11वी पर्यंतची जी मुलं होती, त्यांनी वैयक्तिक स्वतः घरनं पैसे घेतले. त्याच्यानंतर त्या पथकामध्ये आमचा गौरव ढेंबे नावाचा माणूस होता. त्यांचा ढेंबे गुडदानी म्हणून पण अजून मंडईमध्ये 3-4 अशा हातगाड्या आहेत. त्यांच्या आईने गल्ल्यातले 10,000 रुपये त्या काळी दिलेले आहेत पथकासाठी. सगळ्यात सर्वात मोठी मदत. बाकी कुणी घरनं भांडून आणले, कुणी रडून आणले, ते पैसे आणून ते पथक 2001 साली सुरू केलं. आणि ते म्हणजे महाराष्ट्रातलं, भारतातलं पहिलं पथक जे व्यावसायिकरित्या सुरू झालेलं पहिलं पथक हे शिवगर्जना. आणि नक्कीच चांगली गोष्ट आहे. आणि हो. ही जी सुरुवात झाली त्याच्यानंतर ते वाढीस कसं लागलं, म्हणजे याची प्रेरणा काय की कशी लोकांनी मदत केली नंतर याला? पूर्वी सर्वात पहिले तर एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे 11 मारुती चौक, तिथं दगडूशेठची सगळ्यात पूर्वीची मूर्ती आहे. घाट्या, विनायकप्पा घाटे असतात तिथे. तिथे आम्ही सर्वात पहिले शिवगर्जनेचं पहिलं वादन झालं. ते स्थापना आम्ही तेव्हापासून पकडतो की पहिलं वादन शिवगर्जनेचं तिथं झालं. तिथून वादन सुरू झाल्यानंतर कृष्णसुंदर गार्डन येथे विनामूल्य जागा आपल्याला अमित गायकवाड त्यांचे वडील होते, ते राष्ट्रीय कबड्डीपटू होते, त्यांनी विनामूल्य आपल्याला ती जागा उपलब्ध करून दिली. पूर्वी जी 35 संख्या होती ते दुसऱ्याच वर्षी पथकामध्ये 350च्या आसपास संख्या होती. म्हणजे पुण्यातली सगळी तरुण मंडळी, म्हणजे वयस्कर मंडळी, ती सर्व पथकामध्ये सहभागी झाली पहिली 2 वर्ष. शिवगर्जना या ढोल पथकाचा
नक्की मुख्य उद्देश काय, किंवा आपण म्हणतो महाराष्ट्र संस्कृती, भारतीय संस्कृती हो. ती जपण्याचं तुम्ही खरं तर काम करताय. आणि हे काम करत असताना नक्की हे कसं तुम्ही लोकांना सादर होता, म्हणजे सादरीकरण तुमचं कसं असतं किंवा काय त्याबद्दल सांगाल? शिवगर्जनेचा उद्देश म्हणजे मुलांना फक्त एक वाद्याबद्दलची आवड, ढोल ताशा ही आपली सांस्कृतिक पूर्वी महाराजांच्या काळापासूनची, म्हणजे ढोल हे रणवाद्य होतं. पूर्वी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये युद्ध लढायला जाताना हे वाद्य वाजवलं जायचं. बरोबर. ढोल वाजवले जायचे. तेव्हा ताशे पण असायचे. पण ते ताशांना पानं जे आजकाल फायबरचे येतात ना, ते पूर्वी चामड्याची असायची. चामड्याची पानं वापरायची जुन्या काळात. आता ते काळानुसार आता कोणी वाजवत नाही. त्याचा मेंटेनन्स खूप जास्त असतो. तो जपण्यासाठीच हा एक प्रयत्न होता, की आपले जुनं वाद्य आहे, महाराष्ट्राचं वाद्य आहे. ढोल ताशा ही एक खरं तर एक पारंपरिक वाद्य आहे. हो. पण तुम्ही हे साता समुद्रापार घेऊन गेला. म्हणजे ती संस्कृती आज तुम्ही या आधुनिक जगामध्ये हो. टिकवलेली आहे. तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? साता समुद्रपार आता आम्ही एवढं मोठं स्वप्नच पाहिलं नव्हतं, की आमचं पथक एवढ्या लांबपर्यंत जाईल. हां, हां. पण म्हणजे जुन्या ज्या मुलांनी माझे सीनियर होते, त्या मुलांनी जे पथकाचं नाव चॉईस करताना पण त्यांच्यामध्ये बरंच काय काय चर्चा झाली. मध्येच एक सीनियर वादक होते. आता त्यांचं नाव तर मला ठाऊक नाही, म्हणजे कुणालाच आठवत नाही ॲक्चुअली, की हे कोणी केलेलं आहे. तर त्याला कथा खूप आहेत, की मी सांगितलं होतं, मी सांगितलं. पण कोणी म्हटलं, "घ्या शिवाचं नाव आणि खरा गार्जना ते शिवगार्जना." ओके. असं ते पथकाचं नाव सुरू झालं. त्याच्यानंतर पथकामध्ये जी मुलं आता समजा 10वी-12वीला मुलं आली होती, ते शिक्षणाच्या हिशोबाने मग बाहेर गेले. कोणी ऑस्ट्रेलियात गेलं, कोणी अमेरिकेत गेलं. ऑस्ट्रेलियामध्ये गेल्यानंतर त्या मुलांना ती हौस, ती दरवर्षीची गणपती उत्सव आला, बरोबर. की ते आपल्याला एक ढोल वाजवायला जायचं ही हौस होती. हं, हं. त्यांनी आपल्या जुन्या मुलांकडे मागणी केली, की तुम्ही आम्हाला असे साहित्य देऊ शकता का? आमची इच्छा आहे इथं सुरू करायचंय. तर बरोबर. मग केली मदत. आम्ही तेव्हा मदत केली आणि त्याच्यानंतर त्यांनी ते सुरू केलं. सर्वात पहिले सिडनीमध्ये सुरू झालं. नाही, त्याच्यात म्हणजे मला माहिती आहे, की मी अभिनव कॉलेजला असताना बरेच म्हणजे हो. बातम्या ऐकायचो, की हं. शिवगर्जना ढोल पथक ऑस्ट्रेलियात गेलं, हो. बाहेर गेलं, त्याला हो. बरंच नामांकित झालं. सर्वात पहिले पथक जाणारं पहिलं आपलंच पथक आहे बाहेर. गेलेलं आहे. आणि तुम्ही आता म्हणजे अखिल मंडई मंडळ असेल किंवा गुरुजी तालीम असेल, तुळशीबाग असेल, असे हो. बरेच नामांकित मंडळ जे हो. पुण्यातले आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्ही वाजवता किंवा तुम्ही एक सामाजिक तुमची बांधिलकी हो. किंवा संस्कृती जपण्याचं काम करता. हो. तर त्या मंडळाविषयी किंवा त्या मिरवणुकांविषयी तुमचं काय मत आहे? प्रत्येक मंडळाचा पहिला दिवस आणि शेवटचा दिवस. हं, हं. प्रत्येकाची शान आणि त्यांचे किस्से वेगवेगळे आहेत. बरोबर. आता अखिल मंडळ म्हणलं तर तो जुन्या काळामध्ये तात्यासाहेब थोरात होते. हो, हो. तात्यासाहेब थोरात आणि आपले तात्यासाहेब गोडसे यांची गाळाभेट समाधान चौकामध्ये व्हायची. बरोबर. त्याच्यानंतर तात्यासाहेब गोडसे अखिल मंडळ आपल्या शारदा गजाननाला पुष्पहार अर्पण करायचे, नारळ फोडायचे, तिथून सुरुवात व्हायची. हे जुन्या काळातले किस्से झाले. गुरुजी तालमीचं पण सकाळी प्रवीण शेठ असतील, पितू शेठ असतील, हे पूर्वी सगळ्या म्हणजे शिवगर्जना पथक एक परिवार ह्या हिशोबानेच आम्हाला वागणूक द्यायची. गाड्यासमोर कायम आम्ही असायचो. पहिले आम्हाला हार नारळ दिला जायचा पूर्वी. ह्याच्या चौकामध्ये, अलकाच्या चौकामध्ये गेल्यानंतर पण एक मानाची आरती अखिल मंडळातर्फे आमची असती, की जो प्रमुख असेल तो त्या चौकामध्ये शेवटची आरती तिथे करतो. त्याच्यानंतर मग सांगता होते वादनाची आपली. तसंच तुळशीबाग मंडळाचं पण आहे. म्हणजे प्रत्येक मंडळाशी एक वेगवेगळं एक किस्सा नातं आहे. आहे, बरोबर. नातं आहे हं. आणि त्यांची आम्हाला द्यायची वागणूक ही प्रेमाचीच आहे. बरोबर आहे. काय तुम्ही हे शिवगर्जना पथक जे आहे, तर म्हणजे म्हणजे पाहिलंय मी, की एकदम छोट्या मुलापासून तर ज्येष्ठ हो. नागरिकापर्यंत म्हणजे सगळी टीम आहे हो. तुमच्याकडे. आणि ते उत्साहपणे वाजवत असतात. हो. तर तुम्ही कुटुंब बांधून ठेवण्याचं काम किंवा हे जे काही लहानांपासून थोरांपर्यंत हो. ही संघटना कसं काय तुम्ही मॅनेज करता, की कसं चालवतं सगळं हे? ते आता पूर्वी तर आम्ही वादन करायला म्हणूनच जायचो. त्याच्यानंतर काळानुसार आमच्यावर जबाबदाऱ्या पडत गेल्या. आम्ही बघत गेलो. तर ती लहान मुलं जी आहेत, ते आता बऱ्याच पथकांमध्ये एक वयोगट ठरवला गेलाय, की 18 वयाच्या पुढेच मुलं आमच्याकडे हवीत. हं, हं. किंवा पण शिवगर्जना पथकात हे अशी मर्यादा कधीच नव्हत्या. आज पण माझ्याकडे 5 वर्षांच्या पुढचा मुलगा, मुलगी, 80 वर्षांचे आमचे कुलकर्णी, विलास कुलकर्णी काका आहेत. 80 वय त्यांचं, ते ढोल वाजवतात आणि प्रत्येक मेंटेनन्सच्या कामाला हजर असतात. बरोबर. आणि यांच्या मनामध्ये लहान मुलं आहेत, त्यांच्या मनात आजच आपण रुजवू शकतो, की आपली संस्कृती काय? बरोबर आहे. हे ढोल पण आपली संस्कृती आहे. गणपती बाप्पा जो सार्वजनिक एवढा मोठा जगाच्या पाठीवर म्हणजे महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा उत्सव गणेशोत्सव. मला वाटतं, की शिवगर्जनामध्ये म्हणजे मुली सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे आल्या हो. किंवा ते नक्की त्याच्या मागची प्रेरणा काय होती किंवा
ते कसं सुरू केलं तुम्ही नक्की ते? तेव्हा मुली ढोल वाजवतील असं म्हणजे कोणी कल्पनाच करू शकत नव्हतं. तर पथकामध्ये एक आपले ओझा सर म्हणून होते, सोमन सर होते. त्यांची इथं टिळक रोडला जिम आहे. हं, हं. ते आता वारले. त्यांच्या म्हणजे ते वेट लिफ्टिंग करायचे आणि त्या महिला होत्या त्यांच्या बरोबर. त्या जिममध्ये. हं, तर त्यांनी सर्वात पहिले महिला आणल्या तिथं. हं. महिलांनी तेव्हापासून ढोल वादन करायला सुरुवात केली आणि शिवगर्जना पथक हे पहिलं पथक आहे ज्यांनी महिलांना वादनाची संधी दिली. आणि ते आज पण ते आमची निरंतर सुरू आहे. बऱ्याच पथकांनी दिली, त्याच्यानंतर बंद पण केलं, हं, हं, असं हं. आहे. पण आम्ही ते जी आपण पूर्वीपासून पायंडा पाडलाय तो कायम कंटिन्यू करतो. आणि मुली पण आपल्यासोबत बरोबर आहे. खांद्याला खांदा उभा राहून वाजवतात. जी मुलगी घरी काय म्हणतात एखादं स्टूल उचलून ठेवत नाही, तो 16 किलोचा ढोल वाजवते 4-4, 5-5 तास. एक मिरवणूक 7 तास चालते. माझ्याकडे अशा मुली आहेत, हो. की असं बघायला पण वाटणार नाही, की हे वाजवतात म्हणून. नाही असे तो असं एकदम स्लिम आहेत, पण 7-7 तास मिरवणुका वाजवलेल्या मुली आहेत. त्या ढोल वाजवायचं म्हणजे जोशपूर्ण काम आहे. म्हणजे त्या जोशपूर्ण मुली काम. एवढ्या ती वेगळीच कमरेला एनर्जी मोठे ती. ढोल बांधून हो, कमरेला एवढे बांधला 7-7, ढोलकी 8-8 ते तास आणि 8-8 ते तास वादन करतात. सकाळ-सकट वागवायचं. हो, तो सगळं. एनर्जी ठेवायची. एनर्जी हे कंटिन्यू काही ठेवतात. सोपं काम नाहीये. हो, पण त्यातून एक काहीतरी प्रेरणा मिळते त्यांनाही नेहमी. हो, आणि असं आहे की ढोल पथकामध्ये मी असं ऐकलं की बऱ्याच म्हणजे तुम्ही असं नाही की बऱ्याच समाज बांधव तुमच्या याच्यामध्ये हो, आहेत. विविध जाती क्षेत्रातली, सामाजिक हो. क्षेत्रातली म्हणजे गरिबापासून तर श्रीमंतापर्यंत म्हणजे श्रीमंतांपर्यंत. सगळ्या प्रकारची लोकं हो. त्यामध्ये आहेत. मग हे तुम्ही कसं काय हे करता? म्हणजे सामावून घेता सगळ्यांना? सामावून घ्यायचं. शिवगर्जना पथकाचा नियम काय शिस्त. बरोबर आहे. तिथं आला, तुम्ही हं. घरचे कितीही मोठे असले, बरोबर. गेटच्या आतमध्ये आला की तिथे मांडी घालूनच बसायचं असतं खाली. हं. पूर्वी शाळेत बसायचं तसं. ते मुलांचं पण तसं आहे. आणि बाकी सगळ्या जाती धर्माची मुलं आहेत आपल्याकडे. मजर शेख म्हणून एक मुलगा आहे. हं. दानिश शेख म्हणून एक मुलगा आहे. ढोल वाजवतात. 15-15 वर्ष झाली पथकात वादन करतात. बरोबर. आणि ते गणपतीचे 10 दिवस म्हणजे त्यांच्या घरी काही असेल, त्यांची पूर्ण संस्कृती वेगळी आहे आपल्यापेक्षा. मुस्लिम, हिंदू पकडलं तर. ते 10 दिवस नॉनव्हेज पण नाही खात आपल्यासोबत. बरोबर. नवरात्रीचे 9 दिवस पण नाही. सोबत असतो आम्ही रोज. बरोबर आहे, बरोबर आहे. असं चांगलं आहे आहे. म्हणजे सगळ्या जाती धर्मातील लोकं आहेत सगळ्या जाती धर्मातली आणि तो लोक आनंद उत्सवाचा आनंद घेतात. उत्सवाचा सगळे आनंद घेतात. ती हं. जातीपातीच्या पलीकडे आपलं गणेश उत्सव, ढोल पथकं त्याला सहभागी असतात. हे बरोबर आहे. करतात. म्हणजे त्याचा मूळ उद्देश होता तो अजून आम्ही टिकवायचा प्रयत्न करतोय. बरोबर आहे. आता बऱ्याच वेळा असं होतं की ढोल वाजवणं म्हणजे असंही की मुलं वेळ देतात. म्हणजे गणपतीच्या अगोदर हो, महिन्या तुम्ही तयारी करता. म्हणजे हो, बऱ्याच वेळा मी पाहिली नदीकाठी सगळे ते हो, चालू असते तयारी. मग हे करताना म्हणजे हा व्यायाम पण होतो. म्हणजे हो, बऱ्याच वेळा मुलींचा असेल, मुलांचा हो, असेल. त्यांनी एकत्र म्हणजे लोकमान्य टिळकांनी सांगितलं होतं की गणेश उत्सव हे आपलं एकत्र येण्याचं साधन आहे की हो. त्यासाठीच त्यांनी तो सुरुवात केली. सुरुवात केली. तर ते सगळे लोकं एकत्र येतायत किंवा काम करतायत आणि तुम्ही बरीच मंडळं आहेत. मग तरी तुम्ही असं कुठल्याही ढोल पथकाकडं एक प्रतिस्पर्धक म्हणून तुम्ही कधी पाहीत नाही नाही, कधीच नाही. किंवा सगळ्यांना सामावून घेता. त्यामुळे 100% ह्याचं वेगळेपण किंवा सगळ्यांना बांधून ठेवण्याचं काम तुम्ही नक्की कसं करता? सगळ्यांना आताच प्रतिस्पर्धा म्हणलात ना तुम्ही, हां, तर शिवगर्जना पथक सर्वात पूर्वी सुरू झालेले. बरोबर आहे. तर हां. ती प्रतिस्पर्धा नावाचा प्रकारच नाही आहे हं, आमच्याकडे. हं. तर सगळे आता आज जर तुम्ही पुण्यात 350च्या आसपास पथकं आहेत. तर त्या प्रत्येक नाही 70% पथकांमध्ये जर तुम्ही पकडलं, बरोबर. तर शिवगर्जनेतला एक वादक त्या पथकामध्ये 100% असणार. आपल्याकडे शिकलेत, हं. ही ढोल पथकं वाढीच झाली, शिकला, बाहेर गेला, त्याला जवळ पडत नाही, त्यांनी नवीन पथक सुरू केलं. हं. आपली कायम सहकार्याचीच भूमिका आहे. प्रतिस्पर्धी असं कोणी नाही. रस्त्याला आम्ही जर कधी एकत्र आलो, मिरवणुका एकमेकांना असं क्रॉस बरोबर होतात, आहे. हं. तर तेव्हा आम्ही एकमेकांच्या सोबत वादन करतो. किंवा मानवंदना एकमेकांना देतो. मानवंदना एकमेकांच्या सोबत एकत्रित ताशे, एकत्रित उत्साह वाढवतो, उत्साह प्रोत्साहन देतो. वाढवायचा. हो. कॉम्पिटिशन नाही करायचं. बरोबर आहे, बरोबर. त्याच्यात नाही आणि आणि कसं होतं, की बऱ्याच वेळा, की हे जे ढोल शिवगर्जना हो, म्हणजे नाव पण तुमचं एक चांगलं आहे. हो, तुम्ही संस्कृती जपण्याचं काम करता हो. आणि नेहमी मला वाटतं तुम्ही दरवर्षी काहीतरी वेगळं घेऊन येता. दरवर्षी. मी त्यातून मागच्या वेळेस मला वाटतं खंडोबाचं होतं, भंडारा हां, वगैरे जय तुम्ही बरंच मल्हार काय होता जय आमचा. मल्हारची हो. गोष्ट केली होती. म्हणजे असे वेगळे प्रयोग तुम्ही करता. हो. मग त्याचं नक्की वेगळेपण टिकवण्यासाठी काय तुम्ही संकल्पना किंवा कोण त्याची प्रेरणास्थानी किंवा काय करता तुम्ही? प्रेरणास्थान आता हे आता या वर्षी आपण मल्हार केलं, त्याच्या मागच्या वर्षी म्हणजे मल्हार आणि आमचं त्याच्या मागील वर्षी महाकालचा ताल महाकालचं होता मला वाटतं. हां, मी आणि पाहिलं. मागच्या वर्षी मल्हार होता. म्हणजे पारंपरिक पद्धतीने आपल्याला जेवढं करता येईल, बरोबर. आपण तेवढा प्रयत्न करतो आणि मुळात शिवगर्जना पथकाचा ना फायबर नावाचा प्रकार आम्ही वापरत नाही. ताशाला अच्छा. ते आपल्याला हो, हो. ऑप्शन नाही म्हणून ते करावं लागतं. नाहीतर हं. आम्ही चामड्याचीच पानं वापरतो. आमची वाद्य पण सगळी तीच आहेत जुनी, बरोबर आहे. जी हां. मुलांनी घेतलीत. मी आजपर्यंत एकही वाद्य फाटले म्हणून विकलेलं नाहीये. अच्छा, ते अच्छा. हां. अजूनही सांभाळून ठेवलंय कारण ती वेगळीच आहे. बरोबर आहे. खूप म्हणजे कष्टाने रक्ताने उभी केलेली आहेत ती. आणि सगळी लोकं म्हणजे तुम्ही फक्त ढोल पथक हो, किंवा फक्त वाद्य संस्कृतीनं जपता किंवा त्याला एक संस्कृती जपण्याचंच काम जे आपण हो, म्हणतो किंवा संस्कृती जपा. आणि पारंपरिक तुम्ही हे ठेवता म्हणजे कुठलाही सिनेमा आला किंवा काही हो, गोष्ट आली,
तरी त्याला कुठलंही वळण न देता म्हणजे पारंपरिक पद्धतीनेच तुम्ही काम करता. तर बऱ्याच वेळा मी ऐकले की तुम्ही फक्त म्हणजे गणेश उत्सव असतील किंवा चांगले सामाजिक विषय असतील सामाजिक विषय याच्यामध्येच तुम्ही काम करता. म्हणजे आम्ही बाकी फक्त इतर कुठले कमर्शियल नाही नाही कार्यक्रम असतील तर तिकडे कम तुम्ही कधी जात नाही 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 असं मी ऐकलंय. नाही, नक्की. शिवगर्जना पथक हे कधीच अशा कमर्शियल कार्यक्रमांना गेलं नाही. हां. धार्मिक कार्यक्रम असेल हं. जो सगळ्या संस्थेच्या मुलांना विचारला जातो तरच आम्ही बरोबर आहे. घेतो. आम्ही 4 जण बसलो निर्णय घेतला असं कधीच नव्हतं. हं. पहिले मीटिंग होती आणि जे आपलं धार्मिक आहे आपण त्या उद्देशच तो होता की धार्मिक बरोबर आहे. कार्यक्रमासाठी आपलं वाद्यपथक वाजलं पाहिजे. तर ते ढोल आहेत आपण ते जुन्या काळापासूनचा विषय तो हो, हो, हो. की हे वाद्य कुठे वाजवायच्या कामाचे नाहीयेत. हे रणवाद्य आहे. हं, हं, हं. हे लढायांमध्येच वापरलं जायचं, नंतर आपल्या आनंदी क्षणांना वापरलं जायचं, बरोबर आहे. तेव्हा असायचं ते. आता मी सिनेमांचं काम करतो, कला दिग्दर्शक म्हणून मी बरेच सिनेमे हो. केलेले आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला ढोल पथक जे आहे तुमचं म्हणजे अजय अतुल प्रसिद्ध हो. संगीतकार यांनी उलाढालमध्ये हो. ते गाणं मोरया मोरया हो. त्या संदर्भात आपलं शिवगर्जनाचं पहिलं ब्रँडिंग हो. चांगलं सिनेमात ते झालं. तर नक्की ते कुठे शूटिंग केलं किंवा काय त्याच्याबद्दल सांगाल तुम्ही काय? ते उलाढाल पिक्चरचं मोरया मोरया गाण्याच्या वेळेस हं. आम्हाला मुंबईला होतं. स्टुडिओचं नाव मला आता आठवत नाही. बरं, पण बरं. 8 एक दिवस आमचं तिथं शूट चालू होतं. अरे आम्हाला वाह! राहायची, खायची सगळी व्यवस्था त्यांनी ठेवलेली. हं, हं. त्यांचा आणि आमचा संबंध जुन्या काळ म्हणजे नुमवी, ते पण नुमवी प्रशालेचेच हो, हो, हो. विद्यार्थी हं. आणि लोखंडे तालमीला आमचे ते शिंदे सर म्हणून हं, होते. हं, हं. सत्यजित शिंदे. अच्छा. हां. सत्यजित शिंदेच्या ओळखीमुळे ते आपल्या पथकात जॉइन झाले. यायचे, पूर्वीपासून यायचे. ओके, ओके. आणि मग त्यांना आवडलं की हे आपलं पथक आहे, ह्यांना कुठेतरी नाही, नाही आणि मोठा स्टेज मिळावा. त्यांचं जे संगीत आहे म्हणजे बरेच ग्रामीण सिनेमा असेल ग्रामीण 100% आणि संबळपासून सगळीच वाद्य म्हणजे सगळी वाद्य. महाराष्ट्रातली लोककलेतली वाद्य त्यांनी वापरली. हो. त्यात केलं. मला वाटतं आपले हिंदी सिनेमाला पण तुम्ही काहीतरी एक हो, फरारी की सवारीमध्ये पण आपण ते एका वादनाला होतो. बरं, विद्या बरं. बालन होत्या तेव्हा. अच्छा. तेव्हा पण आपण वादन केलेलं आहे तिथे. अरे वाह! चांगलं आहे, चांगलं आहे. आता शिवगर्जना ढोल पथक हे फक्त ढोल पथक नसून एक सामाजिक कार्यामध्ये पण तुम्ही बरेच सक्रिय असता. हो. मग त्या कार्याबद्दल तुम्हाला काय सांगू शकता तुम्ही? आम्ही वर्षातनं किंवा 2 वर्षातनं रक्तदान शिबिर घेतो. बरं. पॅराप्लेजिक सेंटरमध्ये ते जे अपंग आपले सैनिक आहेत, बांधव, हां. त्यांच्यासाठी पण आपण मदत म्हणून तिकडे गेलेलो आहे. त्यांना मदत केली. शालेय विद्यार्थ्यांना मदत करतो. बरोबर. त्याच्यानंतर पुण्यामध्ये सामाजिक काही उपक्रम असतील किंवा किल्ले गड साफ करण्याचा कार्यक्रम असतं. हं, हं. तर बऱ्याच वेळा हे कार्यक्रम केलेले आहेत. म्हणजे दरवर्षी काही ना काही युनिक. तर यावर्षी आमचं एक नवीन हे आहे, म्हणजे आपल्या पथकामध्ये जेवढी मुलं सहभागी झालीत, एक 250-270च्या आसपास आहेत. तर तेवढी झाडं आम्ही तळजाई टेकडीवर लावायचा असा यावर्षी उपक्रम अरे राबवतोय. वाह! छान, छान, छान. ते त्यांच्याच हाती लावायचं, म्हणजे तुम्ही पथकात सहभागी झाला, हं, तुमच्या हं. हाताने एक झाड लावायचं. असा ओके, आमचा ओके. उपक्रम आहे यावर्षी. येस, येस. तर ढोल ताशा पथकामध्ये की असा कुठला क्षण आहे की तुम्ही तो म्हणजे तुम्हाला काहीतरी प्रेरणा देणार आहे किंवा आयुष्यात विसरू शकत नाही असं काही प्रसंग आहे का? हा ते भरपूर 2 तर आहेत 2 मंडळांचे, हं. अखिल मंडळ आणि गुरुजी तालमीचा, की शिवगर्जना पथक हे पूर्वी 30 वाद्यांवर सुरू झालेलं. आज आमच्याकडे 278 वाद्य आहेत. बरोबर आहे. तर लक्ष्मी रोडला 100 ढोल लावणारे आम्ही पहिले होतो. तेव्हा अरे तो अनुभवातले म्हणजे अक्षरशः लिटरली रडलो होतो आम्ही तिथे. 125 वर्ष ढोल. हं. गुरुजी तालमीचं होतं आणि आम्ही 125 वाद्य लावली होती. तो जो आम्ही सगळ्यांनी प्लॅनिंग 2 महिन्याचा, तेव्हा पूर्वी 3 महिने चालायची प्रॅक्टिस. हो, हो. तो 3 महिने आम्ही सराव केल्यानंतर जो शेवटच्या दिवशी सकाळी ते वादन सुरू झालं, हं, हं. तर तो जो अंगावर शहारे आणणाराच कार्यक्रम होता, ते अजून पण येतो माझ्या. बरोबर, की बरोबर. तो एक आठवणीत राहण्यासारखा क्षण आहे. आणि अखिल मंडळामध्ये पण संध्याकाळी जे आपला शारदा गजानन जे 11 वाजता येतो, हो. समाधान चौकातून सुरू होतं आणि तात्यासाहेब असायचे पूर्वी, आता अण्णासाहेब पण असतात. आहे ना, मी सेम. अखिल मंडळाचं 2010 आणि म्हणजे 11 आणि 12ला काम हो. केलेलं आहे. म्हणजे खंडोबाचं केलं होतं मल्हारगड हो. आणि रामरथ, शिवरथ, हो, मयूरभंग शिवराज 2 रामराज. वर्ष. मग ते शिवगर्जनाची जी काही हे आहे शिस्त आहे, ते त्या ढोलण्याची ताकद आहे त्या हो. कामाची किंवा जे समाधान चौकात गेला जो उत्साह येतो. हो, उत्सव. म्हणजे मलाही तो अनुभवतो, की जेव्हा तो गाडा खूप म्हणजे मी त्यावेळेस 40 फूट उंच तो हो. रामरथ केला होता आणि शिवरथ 32 फूट केला हो. होता. मग तो जो येतो आणि जे बाबू जवळनं पुढे क्रॉस होतो हो. आणि दगडूशेठच्या पुढून चौकात जो टर्न मारतो, हो. मग तिकडे जो एनर्जी सगळ्यांनाच येते. म्हणजे ढोलवाले हो. असतील, मिरवणूकवाले असतील, लाईट, साऊंड हो. आणि त्या ज्या लक्ष्मी रोडची गल्ली आहे, म्हणजे जी मोठं मार्केट आहे आणि त्यात जो ढोलाचा आवाज तिथून जे सुरू होतो, तुम्हाला वाटतं डायरेक्ट मोठा नाद तो चालतो. तो तिथून आवाज पण डबल ते मंडईचं पण एक शिस्तबद्ध काम आहे शिस्तबद्ध. आणि खूप म्हणजे जिव्हाळ्याची लोक आहेत. मग ते जिव्हाळ्याचे म्हणजे हां, शिवगर्जना पथकाला हां. सर्वतोपरी मदत, रात्री अपरात्री मदत करणारे अण्णासाहेब थोरात.
बरोबर आहे. सगळी मदत पुरवतात आम्हाला. दरवर्षी आमचं एक मुलं ह्या फास्ट फूडच्या जमान्यामध्ये सगळं विसरत चाललेत. आपण जेवण काय करायचो? हो, आता हो. पिझ्झा फास्ट फूडमध्ये आम्ही दरवर्षी पालकांची मीटिंग घेतो. 15 ऑगस्टला असते आणि ओके. पिठलं भाकरी आणि मिरचीचा ठेचा हे जेवण असतं आणि बरोबर. सगळ्यांनी मांडी घालून बसूनच जेवायचं असतं. त्याच्यासाठी टेबल नसतात. अच्छा, अच्छा, अच्छा. हे ते मंडळ आम्हाला करतं. बरोबर आहे. दरवर्षी तेच आमची म्हणजे आम्हाला ते पुरवतं नाही, सगळं. मंडळाचे बरेच सामाजिक उपक्रम आहेत हो, आणि चांगल्या अशा ज्या संस्था आहेत म्हणजे कलाकार हो. असतील, कलेला वाव देणारं मंडळ कलेला वाव आहे. जाणारी म्हणजे माणसं. मी तिथे खूप म्हणजे अनुभवलेलं आहे ते सगळं आणि शारदा गणपती किंवा आपलं सगळेच गणेश उत्सव म्हणजे हो. त्यातून चांगली प्रेरणा देत आहेत. तर अजून याच्याबद्दल म्हणजे आता एखादी गोष्ट नवीन काहीतरी करायचं असेल तुम्हाला, म्हणजे आता नवीन जसं मी मध्ये म्हणालो की तुम्हाला याचा नवीन धून असेल किंवा हो. यावर्षी नक्की काय येणार आहे असं काही का तुम्ही असं सांगत यावर्षी नाही? मी आता सांगू शकत नाही ना. हां, हां. यावर्षी पहिल्या दिवशीच कळणार जे काही ते. बरं, 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 बरं. याची प्रॅक्टिस तुम्ही नेहमी कशी करता किंवा काय? आता आमची पुण्यामध्ये आणि पिंपरीमध्ये प्रॅक्टिस चालते. पिंपरीच्या मुलांना इकडे यायला वेळ मिळत नाही. आठवड्यातनं एकदा दोनदा येतात. म्हणून आम्ही पथकच तिकडे घेऊन येतो. दहा एक मुलं रोज म्हणजे असं प्रत्येकाची ठरलेली वेळ आहे. बरं. आज 5 ढोलवादक जाणार, 2 ताशावादक जाणार असं प्रत्येक जण जात असतो. हं, मग आम्ही हं. जास्त करून महत्त्वाचं तिकडे आम्ही बसवतो ताल. बरं, बरं. कारण पुण्यामध्ये लगेच कॉपी होतं. हो, हो, एकदा हो. वाजवली की कॉपी. मग आम्ही हां, बरोबर. पिंपरीमध्ये ते थोडं प्रॅक्टिस पाळावं करतो. लागेल तुम्हाला. तर ते म्हणजे शेवटी सांभाळावं काय लागतं एक ते. हातचा राखून थोडीशी आहे ना कॉम्पिटिशन हां, आहे ना म्हणजे थोडीशी. जसं सिनेमात एखादा ट्रेलर येतो, हो, पण पिक्चर आल्यानंतरच कळतं हो, नक्की काय आहे, हो. तशी गोष्ट आहे ती. तसं चाललंय. आणि आता पुण्यातनं सुरू झालेलं आहे पथक. आता जवळ-जवळ म्हणजे महाराष्ट्र, भारतात किंवा भारताबाहेर पण हो, गेलंय. भारताबाहेर. तर तुम्ही आता महाराष्ट्रात पण बरेच तुमचे शाखा आहेत. हो, आहेत मग ना. तिकडे कोण सभासद कसं काम करतं किंवा तुम्ही कशा चाली देता किंवा काय काय सांगाल ते त्याच्याबद्दल? आता नागपूरमध्ये एक शिवगर्जना म्हणून एक प्रतीक थिएटर आहे. तिथे वर्ध्यामध्ये एक आहे. हं, हं. ते बघतात पण शिवगर्जना नाव हे आपल्याला विचारून त्यांनी घेतलं. बरं, पण बरं. आमचा जो लोगो आहे, हं. तो ते नाही वापरत. शिवगर्जना म्हणून त्यांना नवीन पथक सुरू करायची जी काही प्रोसेस असते, त्यांना जी काही मदत हवी होती, ती सगळी आपणच केलेली पूर्वीच्या काळापासून. बरं, बरं, बरं. सगळ्या आता नागपूरचं जे प्रतीक थिएटरचं पथक आहे, तिथे सगळ्यात जास्त ध्वजाची संख्या आहे. ओके, तो ओके. 100-101 ध्वज लावतो. तर यावर्षी आमचा प्रयत्न आहे 101 ध्वज लावायचा लक्ष्मी रोडला. आता म्हणजे आता ढोल पथक सुरू होतं. म्हणजे समजा आपण वादन तुम्ही लाईनमध्ये थांबता. ध्वजाने सुरुवात होती. म्हणजे ध्वजाचा हां, नक्की मान काय ध्वजप्रणाम किंवा काय त्याबद्दल जरा कशी सुरुवात होते त्याची? ध्वजप्रणाम घेतल्याशिवाय वादनच सुरू होत नाही. बरोबर आहे. हां. पहिले बाप्पाच्या पाया पडायच्या नंतर ध्वजप्रणाम करायचा हां, हां. आणि मग तो कल्लोळ वाजवला जातो. बरं, बरं, बरं. तर ध्वजप्रणामाशिवाय आणि ध्वज हा कायम सरळ रेषेतच पुढे जातो. ओके. माघारी येत नाही तो. अच्छा, अच्छा. तो हां. पुढेच जायचा असतो तो हां, तो ध्वज. निशाण आहे आपला, की ती ते निशाण तिथून आहे पुढे ती पुढेच घेऊन जातं. जायचं असतं. ते बरोबर. मागं घेऊन यायचंच नसतं कधी. हो, हो, हो. आणि ते खूप छान वाजवतात. मग त्याच्यामध्ये फुलं पण असतात किंवा लहान त्याच्यामध्ये मुलं पण वाजवतात त्याच्यामध्ये येतात बरेच ते. फॉर्मेशन आहे. तुम्ही हं. शंकरपाळी म्हणू शकता, स्वस्तिक म्हणू शकता. हां, हां. त्यानंतर 1 ते 5 हात आहेत, 1 ते 7 आणि नवीन मुलं दरवर्षी काही ना काही नवीन बसवतात. वेगवेगळं आणतात ते हो, काहीतरी. वेगवेगळं नवीन-नवीन करतात. तो हं. ध्वज खाली ठेवायचा नसतो. तो जमिनीवर पडू द्यायचा नसतो. बरोबर आहे. त्याचा मान हा पदकाचा मान असतो. हां, बरोबर. तेच एक मेन निशाणच असतं. म्हणजे निशाण असते. पूर्वीच्या काळापासून जे हो, आपलं राजे पूर्वीच्या काळापासून. महाराजांनी केलेलं आहे. हो, तो निशाण हे कायम हो. आपलं बलस्थान आणि आहे. तो ध्वज हातात घेऊन चालायचा नसतो. तर तो कंटिन्यू 7 तास नाचत असतो. नाचवला पाहिजे तो कंटिन्यू. आणि ती तेवढी मुलं ते करतात. ते करतात. हिरिरीने करतात तेवढी बरोबर मुलं. आहे. आता त्यासाठी. हल्ली काय होतं, की म्हणजे लोकं सगळं म्हणतो आपण, म्हणजे वेळ नाहीये, हो. शाळा, ट्युशन, बाकीच्या हं. गोष्टी. तरी पण पालक चांगले ह्याच्यातली तुम्हाला ढोल पथकात पाठवतात हो, किंवा त्याच्यामागे तुम्ही ते कसं बॅलन्स म्हणजे बऱ्याच लोकांचं असतं, की वेळ जातोय का? हो, म्हणजे निरर्थक वेळ जातो का ढोल हो. ताशामध्ये? 2-3 महिने जातात, 4 हो, हो, महिने हो. जातात, इतर कार्यक्रम होतो किंवा मग तुम्ही शाळेच्या अभ्यासात मागे पडता का? हो. असं काही होत नाही ना? मी कुणी असं काही नाही असं नाही हां. होत. म्हणजे आता जे पालक माझ्याकडे येतात, म्हणजे लहान हं. मुलं येतात त्या पालकांना तर मी सांगतो, हं, हं. की त्यांना ध्वज कंपल्सरी असतो. त्याच्यामुळे मुलांच्या वाढीस मदत होते, स्टॅमिना बरोबर आहे. वाढतो. हं, हं. त्याच्यानंतर ते ध्वजाचं महत्त्व काय आहे, आपली महाराष्ट्रीयन संस्कृती काय आहे, हे बरोबर त्या आहे. मुलांच्या मनात रुजवलं जातं. रुजलं आणि पाहिजे ते ते. 2च तास प्रॅक्टिस करायची असते हो, नवीन लहान हो. मुलांनी. मी 2 तास थांबवतो. बरोबर आहे. जुने 4 तास थांबतात. आता ते सेट झाले, त्यांना एवढा वेळ लागत नाही. नवीन मुलांना तेवढा वेळ लागतो. अच्छा. आता 2 महिने सराव आहे आमचा. हं, हं, किमान हं. 60-45-60 दिवस असतो. बरोबर आहे. त्याच्यामध्ये 2 तास नवीन मुलांनी यायचं असतं आणि जुन्यांनी नंतरचे 2 तास यायचं. म्हणजे 5 ते 9 मध्ये. ते 5 ते करतात. 7 आणि 7 ते 9 अशा 2 टप्प्यात काम चालतं. बरोबर आहे. आता बरेच ह्याच्यामध्ये व्यावसायिक म्हणजे डॉक्टर, महिला डॉक्टर पण काय हो, तुमच्याकडे आता महिला आलेत डॉक्टर ना? आमच्याकडे 7-8 महिला डॉक्टर आल्यात. बरोबर आहे. हां. ते 5 ते 7 येतात. 7 वाजता त्यांची ओपीडी असते. ते 7 वाजता निघून जातात. बरोबर आहे. पण त्यांनाही म्हणजे आनंद म्हणजे त्यांचं सगळं आनंद, व्यस्त आनंद, शेड्यूल आनंद. सगळं सोडून हो. ते
येतात त्याचं म्हणजे खरंच तर आणि त्यांना मुलं मानलं अभ्यासात पाहिजे. कमी कुठेच पडत नाहीत मागे पुढे. हां, हां, हां. 2 तास फक्त ते स्वतःचे जे खेळण्यासाठी बाहेर घालवतात बरोबर ते आहे. पदकामध्ये येतात. हां, म्हणजे ढोल वाजवणं हो, किंवा वाजवणे. प्रॅक्टिस करणं एखाद्या हो. खेळासारखं, व्यायाम व्यायाम केल्यासारखंच आहे म्हणजे. केल्यासारखंच आहे आणि नक्की. पूर्ण शरीराचा व्यायाम होतो त्याने. बरोबर, बरोबर, बरोबर. तसं बऱ्याच डॉक्टरांचं पण म्हणणं आहे. हं, आता आमच्याकडे येतात हं. आणि ते आम्ही शिबिर पण भरवतो दरवर्षी बरं. वादकांसाठी, ओके. मुलींसाठी स्पेशली. बरं, बरं, बरं. आता हे ढोल पथक किंवा हे जे काही तुमचा ग्रुप आहे किंवा तुम्हाला जे सगळ्याचं एक हे असतं, एक संघटना तयार झालेली आहे किंवा आपण एक फॅमिली म्हणतो, हो, मेंबर आहेत. पण कधी-कधी असं होतं, की प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी चढ-उतार येतात. हो, म्हणजे कोणाला आर्थिक गरज असेल किंवा मानसिक हो. गरज असेल किंवा इतर गोष्टीत नक्कीच तुम्ही साथ देता. तर त्याबद्दल कसं तुमचा पुढाकार असतो त्या सगळ्या बाबतीत? 100% साथ देतो. जी मुलं खरंच अडचणीत आहेत. आता माझ्याकडे माझा स्वतःचा व्यवसाय आहे. हं, हं. माझा पेट्रोल पंप आहे. गेली 22 वर्ष झालं पुण्यामध्ये कॉन्व्हेयर. बरं, तर बरं. पथकातली 2 मुलं माझी इथं नाईट ड्युटी करतात. हं. 6 वर्ष झाली. ओके. आणि ते संध्याकाळी सरावाला येतात. गणपती 10 दिवस सुट्टी मागतात. हो, ते ते हो. आम्ही देतो. हं. अजून पथकातली बरीच मुलं आहेत, ज्यांना म्हणजे आता घरी ऐकत नाहीत, पण भाऊच ऐकतात. हं. तर हे माझ्यापूर्वी विजय भाऊ साळुंखे ज्यांच्याकडून मी शिकलो, हां, हां. हे त्यांनी सवय लावलेली आहे. तो इतका जबरदस्त मुलांना मोटिव्हेशनल सांगायचा ना, की ती मुलं असं वाया गेलेली मुलं पण त्यांनी सुधरवलीत. तर बरोबर. त्याच्या बोलण्यामध्ये ती वेगळीच कसब होती. हं, हं, तो हं. काय मी पण तो करायचा प्रयत्न करतो. त्याची इतकं करेल का नाही माहीत नाही. पण माझा बरोबर. प्रामाणिक प्रयत्न आहे. हो, हो, हो. सध्याच्या घडीला तरी तसं मुलांचं म्हणजे मार्गदर्शन आहे. चांगला सल्ला द्यावा माणसाने, वाईट बरोबर. न द्यावा. कुणाची काही अडचण असली तर. आता सामाजिक बांधिलकी तुम्ही जपता नेहमी. हो, सगळं आता जसं तुम्ही म्हणाला, की वृक्षारोपणाचा कार्यक्रम हो, करता किंवा बऱ्याच दुर्गम भागामध्ये तुम्ही वह्या पुस्तकं हो. वाटताय किंवा अजून वेगवेगळ्या कल्पना भविष्यात तुमच्या काय आहेत किंवा अजून काही वेगळं केलं पाहिजे किंवा तुम्हाला काय असं जर माहिती मिळते का, की इथं गरज आहे? माहिती आता हं. तुमच्यासारखी माणसं भेटली की आम्हाला काहीतरी सुचवतात. हो, हो. आम्ही त्याच्यावर विचारतो. चांगलाच कार्यक्रम असेल तर आपण 100% घेतो. हं, आमच्या पथकामध्ये बरीच गरीब मुलं येतात. दरवर्षी त्यांना गणवेश, हं, शूज हं, हे हं. बाकी सगळ्या मुलांकडून एक सभासद वर्ग आणि बाकी आता पथकाने नवीन फॅड सुरू केले. बरोबर. 1000 घ्या, 2000 घ्या, 5-5 हजार रुपयापर्यंत घेतात ते. हं, हं. आपल्या पथकामध्ये तसं नाही. ₹350 आम्ही फक्त घेतो. हं, हं. आय कार्ड, टोपी, लेस आणि फेटे. बरोबर. आपल्याला जेवढी गरज आहे तेवढंच तेवढे द्या. संस्था. आणि हं. ती लहान मुलं आहेत त्याच्यात त्यांचे ड्रेस वगैरे त्यांचं ज्यांना शक्यच नाही म्हणजे त्याच्या असं पायात चप्पल पण नाही. अशी मुलं माझ्याकडे ताशा वाजवायला, ध्वजकारायला येतात. बरोबर आहे. हां. त्यांना आम्ही तेवढी मदत करतो पण ते दरवर्षी. कलेसाठी म्हणजे कलेसाठी फक्त ते येतायत, कला कलेसाठी. जपण्यासाठी हो, येतायत. कला जपण्यासाठी. तुम्ही हौस त्याला आहे त्यांना. तुम्ही त्याला ते प्रोत्साहन देताय म्हणजे. प्रोत्साहन दिलंच पाहिजे आपण. ते हं. प्रयत्न असतो आमचा ते करायचा. आता ढोलपथक म्हणजे पुण्यात तर आहे, महाराष्ट्रात आहे, हो, भारतभर तुमचं चालू आहे आणि परदेशात पण ढोलपथकाची चर्चा आहे. हो. म्हणजे हे महाराष्ट्र कल्चर किंवा पुण्याचा गणपती किंवा महाराष्ट्राचं आपलं हे आहे, हं. आराध्य दैवत आहे गणेशा. तर याचं ढोलपथक तुम्ही तिकडे पण चालू केलेलं आहे बाहेरच्या हो. देशामध्ये. कुठल्या-कुठल्या देशात केलंय आणि ती लोकं कशी जॉइन झाली किंवा ते कसं वादन करतात आणि त्या उत्सवाचा कसा आनंद घेतात ती लोकं? तिथे पुण्यातनं बाहेर गेल्यानंतर एक तर मराठी माणसामध्ये ना हं, एक कला आहे. हं, तो हं. बाहेर जरी गेला तरी त्याची संस्कृती विसरत नाही. त्यातल्या बरोबर. त्यात गणपती तर कधीच विसरू शकत हो, नाही. हो. म्हणजे ढोल वादन जेव्हा सुरू केलं आता आपल्या सिडनीमध्ये हं. मिलिंद डेंगळे म्हणून प्रमुख आहेत. बरं. शिवगर्जना पथकाचे. तिथं संख्या 150च्या आसपास संख्या आहे. पण तिथं फक्त महाराष्ट्रीयन नाहीये. हं, हं, हं. तिथं सगळ्या म्हणजे कुणी केरळची आहेत, पंजाबी आहेत, म्हणजे अख्ख्या भारतातले जे सर्व जाती बांधवांची त्या लोकांना करतात. त्यांनी वादन शिकवलं आणि हं. ते पुणेरी ढोल वाजवायला शिकवला तिथे. अरे वाह! शिवगर्जना पथकात सहभागी होऊन. तसं ॲडलेंडमध्ये अनुप देशमुख बघतो. हं. अनुप देशमुख पण देशमुखकडे पण यावर्षी 120-130 अंक आहे. हं, हं, हं. आणि ह्या वर्षी त्यांना साहित्य बरं. पाठवायचे मला आणि ही सगळी साहित्य पाठवायची जबाबदारी आमच्या इथे पथकामध्ये काम करणारे महेश गोखले असतात. अच्छा. हे महेश गोखलेंना फोन येतात, की आम्हाला एवढं-एवढं साहित्य लागतंय ते पाठवा. पण ते तिकडं कसं करतात अरेंजमेंट? तिकडे गणेश उत्सव करतात का इतर? गणेश उत्सव असतो तिथे बरं. हां. आणि तिथे इस्कॉन टेम्पलचं बरंच मोठं काम असतं. नंतर हिंदू टेम्पल बरीच आहेत. बरं. ऑस्ट्रेलियामध्ये सगळ्यात जास्त संख्या आहे महाराष्ट्रीयन. हो, म्हणजे हो, पुण्यातून हो. गेलेलेच खूप जास्त लोक हं. आहेत. त्या हिंदू सणांना मग ते वादन करतात हां, तिथे. म्हणजे गणेशोत्सव असेल, आपलं गणेश उत्सव, शिवजयंती असेल, शिवजयंती असते. म्हणजे हा गुढीपाडवा असेल, दसऱ्याला वादन करतात, दसऱ्याला वाजवतात. गुढीपाडव्याला करतात हं. आणि श्रीराम जन्माला हो, करतात. हो, हो. नंतर आपल्या कृष्ण जन्म सोहळा पण त्यांच्याकडे खूप मोठा असतो बरोबर आहे तेव्हा आणि करतात. तिथले परदेशी बांधव पण म्हणजे लोकं परदेशी सहभागी बांधव पण होतात त्यांनी त्याच्यामध्ये. सामील करून घेतले. बरोबर आहे. हां. तिथे तर अनुपकडे तर 2 हे आहेत, ऑस्ट्रेलियन माणसं आहेत. हं. ते मराठी पण शिकतात. ते ताशाही वाजवतात. अरे वाह! चांगलं आहे, चांगलं आहे. म्हणजे तुम्ही म्हणजे आपली ही पताका जी आहे ढोल ताशावरची हो. पूर्ण म्हणजे जगभर पोहोचवली जगभर पोहोचवण्याचं काम केलेली हे आहे. मुलं करतात आहेत. बरोबर नाही श्री गणेशाच्या आशीर्वादाने ते सगळं हो, चालू आहे. बाप्पा सोबत असेल तर काही होऊ नक्की, शकतं. नक्की, नक्की. आणि हे चांगलं वाटतं म्हणजे आपली संस्कृती करतायत किंवा हो, बरेच आपल्या सोशल मीडियावरती पण दिसतं, हो. की परदेशात चांगल्या शिस्तबद्ध पद्धतीने चालू हं. आहे. त्याचा नक्कीच आपल्या सगळ्यांना आनंद आहे, अभिमान हो. आहे.
आणि अशी कुठली माणसं की तुम्ही अध्यक्षपद भूषवलंय किंवा कोण मार्गदर्शक जी लोक आहेत हा. की ते तुम्हाला शिस्तबद्ध सांगतायत किंवा ही परंपरा पुढे घेऊन जाण्यासाठी कोण असं मार्गदर्शक आहे तुम्ही त्याचं आवर्जून नाव घ्याल असं कोणी आहे? माझ्या पथकामध्ये तर आम्ही 5-7 जण आहोत. हम्म. ते महेश गोखले आहेत, गणेश शिर्के आहेत, ओमकार होले आहेत, महेंद्र शर्मा आहेत, बिंदू ढोले पाटील आहेत, अजय साळुंखे आहेत. हम्म. तर हे आम्ही 7 म्हणजे आम्ही कायम आमच्यामध्ये ते लोक सांगतात की तू बोलताना कसं बोलायचंय. मी एक वादक होतो. बरं. हे फक्त मी ढोल वाजवायचो फक्त. बरोबर आहे. हा. बाकी मला कधीच वाटलं नव्हतं की मी शिवगर्जना पथकाचा अध्यक्ष होईल. हम्म. विजयभाऊ साळुंखे पथक प्रमुख होते. ते अचानक अकस्मात मृत्यू झाला त्यांचा. त्याच्यानंतर ही जबाबदारी माझ्यावर आली. अच्छा. मी शिकतो. गेली 5 वर्ष झाली मी अध्यक्ष आहे. आणि अण्णा थोरात मला नेहमी नक्की नक्की. अण्णासाहेब मला नेहमी मार्गदर्शन करतात. ते की मी कुठे अण्णांचं चुकत असेल ना तर मार्गदर्शन. ते कायम मला असं समजून सांगतात. बरोबर आहे. म्हणजे मुलासारखं वैयक्तिक हो, ते सांगतात नेहमी. नक्की हे नक्की. यांच्यामुळे मी आज इथे आहे. बरोबर आहे, बरोबर. आता खरं तर सगळं होतं पण तुम्ही स्वतः अध्यक्ष एवढं सगळं बोलताय सांगताय हो. पण तुम्ही नक्की याच्यात जॉईन कधी झाला आणि काय त्याच्या मागची प्रेरणा होती ते जॉईन होण्याची? जॉईन होण्यामागे मी SP कॉलेजला होतो. हा. माझे सोबत एक शिकायला मुलगी होती. प्रणाली गंजीवाले नाव आहे तिचं. बरोबर. तर तिचं वादन मी डहाणूकर कॉलनीला पूर्वी 2004 साली ऐकलेलं. ओके. तेव्हा 2004ला डहाणूकरला पूर्वी वादन करायचे. तर मी कॉलेजला असताना बघायला गेलो होती पथक काय. तेव्हा मला माहित नव्हतं. पण तेव्हा बघितलं अरे पथकामध्ये असं वाजवतात ना. आणि मी पूर्वी लहान असल्यापासून आम्ही गावात राहतो. आमच्या ते मंदिरामध्ये आमचा उरूस असला छबिन्याला मी ढोल बिल वाजवायचो. जत्रा ते यात्रा. आम्हाला ढोल वाजवणं तेवढंच माहित होतं. की बरोबर. गावात आपण छबिन्याला ढोल वाजवतो. त्याच्यानंतर ते बघितल्यानंतर मग मला वाटलं की आपण पण पथकात जायचं. मी तिला विचारलं मला पथकात यायचं. तर तिनं मला तेव्हा सांगितलं की असं नाही घेत बोले पथकामध्ये. हा हा हा. पथकामध्ये असं घेणार नाही. तर तुला पुढच्या वर्षी यावं लागेल, सराव करावा लागेल, त्याच्यानंतर पथकात येणार. मग ते पुढच्या वर्षी तर मला जमलं नाही, पण मी 2006ला जॉईन झाला पथकामध्ये त्याच्यात. जॉईन झालो. बरोबर आहे की आपण आता गावाकडे नेहमी हो. गावाकडचे उत्सवात ढोल वाजवतो. हो. लेझिम असायची लेझिम पहिले, झांज असायची, ती असायचे. झांजा असायच्या. पण हे थोडं शिस्तबद्ध किंवा थोडं अजून हा, त्याचा एक लयबद्ध event शिस्त म्हणजे होती. ते वेगळी प्रकारची वेगळा शिस्त प्रकार होती. किंवा एक मोठं प्रेझेंटेशन लागतं. हो. शेवटी काय होतं सगळ्या लोक अख्खा पुणे किंवा महाराष्ट्रभर हो. लोक पाहतात. मग त्याला एक शिस्तबद्ध त्याच्या कपडे असतील, हो. तुमचं वादन असेल, त्याच्यात ताल असेल, त्या पद्धतीने तुम्ही पुढे त्या जाताय सगळ्या पद्धतीने याच्यामध्ये. वाजवायला लागलं. हम्म. मग तेव्हा भरती झाल्यानंतर तेव्हा मला कळालं. मग मला शिकवणारे होते तेव्हा विजय साळुंखे पूर्वी. बरोबर आहे. विजय साळुंखे, त्याच्यानंतर अतुल बेहरे होते. ओके ओके. यांच्याकडे बघून बघून मी शिकलो. विजय साळुंखेने जास्त शिकवलं मला वादनाच्या बाबतीत. त्याच्यानंतर काळानुसार मग ते मी इन्व्हॉल्व होत बदलत गेलो गेलं. तर ते झालोच. आणि मी नुमवी प्रशालेचा विद्यार्थी नाही मुळात. हो म्हणजे हो हो. माझी शाळा मॉडर्न हायस्कूल अच्छा. चतुर्शृंगीला, हो हो, माहिती आहे. तिकडे होतो मी. बरं, आता जे ढोल पथक आहेत सगळे म्हणजे पुण्यातले आता शिवगर्जना असेल हो. किंवा बरेच आता जवळजवळ 300च्या वरती मला वाटतं 300-350च्या वरती ढोल हो, पथक आहेत पथक सगळे. आहेत ना. मग तुमची कधी अशी संघटना की एकत्र मीटिंग काय केलं पाहिजे किंवा ढोल पथकांनी ही परंपरा पुढे कशी घेऊन गेलं हो. पाहिजे अशी काही कधी संवाद होतो का सगळ्यांशी? सगळ्यांचे आता ढोल ताशा महासंघ म्हणून सुरू केलेले आहे. त्याच्यामध्ये बरं. 3 जण आहेत. हां. जे शिवगर्जना पथकाचेच मेंबर आहेत. बरं बरं. तिथं पण नेतृत्व आमच्याच पथकातली माणसं करतात. हम्म. ते मुलांचं एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न करतात पथकांचं, की बरोबर. पुढे काय करावं, कसं करावं, पोलिसांची काय असेल. आम्हाला विचारलं जातं, आम्हाला बोलवलं जातं मीटिंगला. आपल्या वादकांच्या, पथकांच्या काय अडचणी असतात, त्या आपण तिथे मांडू शकतो त्यांच्याजवळ. बरोबर. शक्यतोवर ते करतात हँडल तेवढं. चांगले. आणि बऱ्याच वेळा असं होतं की आणीबाणीच्या प्रसंगी हो. पण ढोल पथक किंवा पुण्यातले गणेशोत्सवातले बरेच लोक कार्यकर्ते आपण मदतीला जातो. म्हणजे 100% कुठलं भूकंप परिस्थिती असेल हो. किंवा कोरोनाच्या काळातले पण काही गोष्टी आता असतील. पूर आला होता मागच्या 2 वर्षांपूर्वी. नदीपात्रातल्या बऱ्याच आपल्या मित्र पथकं आहेत, मित्रांची पथकं आहेत, त्यांची वाद्य वाहून गेलेले. बरं बरं बरं. पण तेव्हा आम्ही बरीच मदत केली. म्हणजे ते वाद्य बाहेर काढण्यापासून तर त्यांचा मांडव उभा करेपर्यंत बरोबर. सगळीकडे पेपरला आपल्याच आपल्याच्याच पथकातली सगळी मुलं सकाळी हजर होती. अच्छा अच्छा अच्छा. हे दरवर्षी आपण एक मदतीचाच आपलं कायम हे राहिलेलं आहे. आता शिवगर्जना पथक असेल किंवा ढोल पथक म्हणजे पुण्यातल्या जे काही ढोल पथक आहे सगळ्यांसाठी म्हणजे पुनीतदादा बालन यांनी हो. पण म्हणजे बरेच वर्ष झालं ते सगळ्या हो. इव्हेंट हा गणेश उत्सव चांगल्या पद्धतीने व्हावा म्हणून ते प्रयत्न करतात. हो. यावर्षी पण त्यांनी जे काही ढोल ताशा पथक जे लावतील हो. त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केलेला आहे. हो. तर त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? ते काम व्यवस्थित करतात. गणपतीचं काम ते चांगलंच काम आहे. बरोबर आहे. म्हणजे पथकांना मदत करतात ते आता 100% आम्हाला आवडलेलंच आहे ते. हम्म, हम्म, हम्म. आपल्या प्रत्येक पथकाला मदत करतात. अच्छा, दरवर्षी प्रत्येक पथकाला मदत वगैरे करतात. काही पथकांचं असतं ते मदत घ्यायची नाही घ्यायची ते त्यांचा बरोबर प्रश्न आहे. हा असतो. हा हा. पण जी खरंच लहान पथकं आहेत त्यांना उभं गरज असते करण्यामागचा उभं त्यांचा करण्या उभारी वाटा महत्वाची खूप आहे. मोठा आहे. त्यांच्यामुळे जरा जास्त बरोबर. उभारी मिळाली त्यांना.
येस येस. हो, त्या मागच्या पुरामध्ये जे वाहून गेलेत ना, त्यावेळेला प्रत्येकाला वाद्य मिळालेली आहेत. म्हणजे पुनीत दादांनी त्यांना घेऊन दिलीत. प्रत्येक पथकाला 40-40 वाद्य. बरोबर. आता सगळं एवढं तुमचं म्हणजे खरंच ऐकण्यासारखं आहे. तर याच्यामध्ये इतर पथकं म्हणजे आपण कधी-कधी काय होतं आपल्या याच्यामध्येच रमतो. हो, तर बऱ्याच वेळा थोडंसं आपल्याला ट्रॅकच्या बाहेर जाऊन की इतर पथकं काय करतायत? हो, त्यांचं नक्की काय काम चालू आहे? हो, ते एकमेकांबद्दल कसे एक हे आहे म्हणजे प्रतिसाद देतात हो. किंवा भावना तुमच्या एकमेकांच्या कशा चांगल्या आहेत? तर तुम्ही ते कसं हे करता? म्हणजे बद्दलच्या तुमच्या भावना असतील, कामाविषयी तळमळ असेल, हो. तर त्या कसं व्यक्त होता तुम्ही? तसं व्यक्त होण्यासारखं तर सगळी मित्र पथकच आहेत. आता एक ठराविक पथकांची नावं घेतली तर मग आमचं नाही घेतलं. आज हां, त्यापेक्षा शाळेची जी आहेत स्वरूपप्रबोधिनी, ज्ञानप्रबोधिनी, रमणबाग, श्रीराम बरोबर. पथके ही पथकं म्हणजे हं. त्यातल्या त्यात पूर्वीपासून आमच्या सगळ्यात जास्त जिव्हाळ्याचे संबंध आहेत. हो, हो. पूर्वीपासून. ते अजून पण आमचं बोलणं होतं. कधी पण मला जर कधी काय अडचण आली, हं. तर गणेश गुंड म्हणून रमण बागेमध्ये ताशावादक आहेत. अच्छा. मी त्यांच्याकडून माहिती घेतो, की इथून पुढे असं झाले, सर काय करू? बरोबर, तर बरोबर. ते मला मार्गदर्शन करतात नेहमी नाही आणि त्या बाबतीत. पुण्यातली किंवा आपल्या गावाकडे आता मी सासवडचा आहे. आम्ही हो, पण काय करतो आमच्याकडचे सासवड किंवा तालुक्यातले बरीच हो, लोकं फलटण, पंढरपूरपासून लोकं येतात पुण्यातले गणपती पाहायला. मग त्यातलं एक विशेष म्हणजे मिरवणुकीसाठी. हो, जे ढोल पथकं जे आहेत सगळीच म्हणजे ज्ञानप्रबोधिनीपासून तर हो. सगळेच ऑल ओव्हर. ज्ञानबाग. तर ते हे पाहण्यासाठी येत आहेत. तर त्यांनाही गावाकडे समजा एखाद्याला ढोल पथक समजा मी सासवडचा आहे. आमच्याकडे शिवरुद्र पथक आहे हो, चांगलं आणि बरीच अशी. तर ते काही लोकांना समजा नवीन पथक सुरू करायचं असेल, हो. तर त्याबद्दल तुमचं काय नियम अटी आहेत का? किंवा कसं केलं पाहिजे पुढे काम? आणि पथकं सुरू करण्याबद्दल नियम अटी नावाचा प्रकार नाहीये. हं, हं, हं. ती पथकं सुरूच व्हायला पाहिजे. बरोबर. प्रत्येक मुलांनी ना घरातल्या एकाने तरी जाऊन ढोल, ताशा काहीतरी ध्वज तर कंपल्सरी करणेच करणे. तुम्ही बरोबर. ताशा वाजवू नका, ढोल वाजवू नका. ध्वज कंपल्सरी करणे. त्यांनी व्यवस्थित फरक पडतो आणि त्यांना काय अडचण असेल, काय माहिती हवी असेल, काय बरोबर. मदत करायची असेल, तर आम्ही 100% कधीही हजर आहे. ती करण्याशिवाय करण्याबद्दल तर कायम सगळ्यांच्या सोबतच आहे. आता हे जे काही गणेशोत्सव येतो, त्याच्या आधी तुम्ही 2-3 महिने काम करता. 2 महिने. तर एक अध्यक्ष म्हणून तुम्ही जे कुटुंब प्रमुख आहात, हो. तर तुमची नक्की जबाबदारी काय असते, की जी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत हे ढोल उतरेपर्यंत? त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी म्हटलं तर खूप जास्त मोठी जबाबदारी. ते 6 वर्षाच्या मुलापासून तर कुलकर्णी काकांपर्यंत मी जसं म्हणलो, हं, हं. यांना सांभाळून घेणं, त्या प्रत्येकाचा औरा वेगळा असतो. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. आणि आता घर म्हणलं की भांड्याला भांडं लागणार, भांडणं होणार. ती चालूच असतात प्रत्येक पथकात. ते थोपवणं हे सगळ्यात मोठं काम असतं. त्याच्यातून पण आमच्या पथकामध्ये एवढं नसतं. पण मुलांना सोबत एकत्रित काम करायला लावणं हे मी कायम येता-जाता ओरडून म्हणा, समजून म्हणा, वेळेला आता ती जवळची त्यांना शिव्या घालूनही चालतं काम. त्यांना सवय आहे. पण त्यांना सांभाळून घेणं आणि तिथून असं आपण पुढं आपल्या पथकाला जेवढा कमी वादात आणि आनंद जेवढा घेता येईल. हं, हं. 40 दिवस आपण सोबत असतो. बरोबर आहे. 40 दिवस आनंदाने राहा, या, वाजवा, हं, हं. घरी जा आनंद बरोबर घेऊन. आहे. याच तत्वावर चालतो आणि बाप्पाचा आशीर्वाद आहे म्हणून ते चाललंय. नाही पण तुमच्या व्यवस्थित. विश्वासावर घरचेही लोकं तेवढे 2-2 घरची महिने लोकं तुम्हाला पाठवतात. पाठवतात. त्याच्यासाठी आपण स्वतः स्टँड घ्यावा लागतो. हो, हो. काही गोष्टी आहेत ज्यांना हं. माझा विरोधच असतो. म्हणजे ही गोष्ट चालत नाही तर नाही. आमच्या पथकामध्ये वादन करताना च्युइंगम खाणं पण अलाउड नाहीये. बरोबर. वादन करताना पाणी बाटलीने पिणं पण अलाउड नाहीये. त्याला कारणं आहेत. हं, हं, हं. वादन करताना पाणी पिल्यावर तो त्रास होऊ शकतो. अचानक बरोबर, पाणी बरोबर. पिल्यावर. वाद्य सोड, बस, पाणी पी आणि मग येऊन परत वाजव असं असतं. आता हल्ली काय होतं बऱ्याच वेळा सोशल मीडिया जो आहे Instagram, रील्स किंवा हं. Facebookच्या माध्यमातून लोकं म्हणजे काही-काही लोकं फक्त प्रसिद्धीसाठी हां, ढोल येतात ना. किंवा फक्त बांधून हे हो, करतात आहेत, आहेत. आणि काही लोकं खूप काम करून बी काही जास्त पुढे येत नाहीत. नाही. तर त्याबद्दल काय सांगायचं तुम्हाला? ते ते आमच्याकडे एक सर्कल ऑफ ट्रस्ट नावाचा प्रकार आहे. हां, हां. सर्कल ऑफ ट्रस्ट आहे ना, ही खालची सगळी कामं करतात. बरोबर. हां. म्हणजे 5ला सराव सुरू व्हायचा आहे. हं, हं. तर ती 4ला तिथं हजर असतात पथकात. बरोबर. ते खालचा मांडव झाडून घेण्यापासून, सगळी वाद्य तयार करण्यापासून, सगळं मेंटेनन्सचं काम होतं. टेम्पो भरण्यापासून हा माणूस कधीच पिक्चरमध्ये नसतो. बरोबर आहे. टेम्पो भरणारा, मिरवणूक संपल्यानंतर सगळे हो, वाद्य पडद्यामागचे आवरणारा. बरेच असे लोकं आहेत ही तसे. अशी बरीच लोकं आहेत. हं, हं. आणि जे म्हणजे आता जे म्हणतात ना तुम्ही फोटो काढले त्यांना डिस्प्ले वादक हो, म्हणतात. हो, हो. ते डिस्प्ले वादकांचं ते फोटो काढलेले अनेक ते कळतात. हं, हं. स्टॅमिना नसतो त्यांच्यामध्ये. बरोबर, बरोबर एक आहे. तास, अर्धा तास वाजवले की ज्यांना खरंच आवड आहे हं, आणि हं. माझं खरंच म्हणणं आहे, ज्यांना खरंच आवड असेल ढोल वाजवायची, तरच त्यांनी पथक जॉइन करावं. बरोबर आहे. हां, म्हणजे फक्त आता उगाचच वर ते करण्यात काही त्याला पण हो, ते आनंद तुम्हाला घेता येणार नाही. आनंद ना एका त्याच्यामध्ये सेल्फीसाठी किंवा एका रीलसाठी हो, ढोल पथक नाहीये. ढोल पथक नाहीये. बरोबर आहे. ढोल पथक हे
एक म्हणतो ना आपलं घरच आहे एक एक प्रकारे, साधन आहे मला वाटतं ते. साधन पण आहे आणि घर आहे. आणि ते कुटुंबच आहे शेवटी. त्या कुटुंबाला शेवटपर्यंत साथ देणं हम्म. हे प्रत्येकाची जबाबदारी. ती एकटी ललित पवारची जबाबदारी नाही. बरोबर, ही प्रत्येक सगळ्यांची जबाबदारी. सगळ्यांची जबाबदारी त्यांनी ते पूर्ण करावी. माझी तरी प्रामाणिक इच्छा असेल, मी तर प्रयत्न करतो मुलांच्या मनावरती रुजवायचं. बरोबर. आम्हाला पहिल्यापासून जे जुन्यांनी रुजवलंय ना, हो की हो. अरे आपलं पद्धत आहे असं, हे असंच करायला पाहिजे, ते तसं तसं आपण ते करायचा प्रयत्न आहे. मुलांना पण शिकवायचा आमचा प्रयत्न आहे. हो हो. आता ह्या बरीच मुलं लहानपणापासून म्हणजे काही काही लोकांचं तर मला वाटतं अख्खी आयुष्य जातं हो. एका एका ढोल पथकामध्ये. तर काही मुलं उराड असतात किंवा काही वेगळी असतात. हो. ती पुढे काम करतात, चांगलं दिसतात. पण हे संघटनेत काम करताना मग त्यांच्यातले काही बदल कसे जाणवतात तुम्हाला? बदल म्हणजे आता आमच्या पथकामध्ये एक स्पेशली सांगायचं झालं, एक फॅमिली आहे आमच्या पथकामध्ये. हम्म, हम्म. ते शर्मा फॅमिली म्हणून आहे. बरं. त्यांचे काका काकू सगळी मुलं. आता त्यातला एक मुलगा म्हणजे तो पियुष आहे, बॅरिस्टर आहे तो. बरं बरं. बॅरिस्टर पियुष शर्मा. त्याचे वडील खूप मोठे ह्याचे सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत. तर तो एक मुलगा, त्याची म्हणजे पथकामध्ये त्यांची शिस्त तर त्यांच्या घरात पूर्वीपासून आहे. त्यांचा एक लहान भाऊ आहे तनुष शर्मा. एवढाच होता तो, 3 वर्षांचा. बरं. तेव्हापासून पथकात येतो तो. आज 22-23 वर्षांचा आहे तो मुलगा. हम्म, हम्म. म्हणजे त्या मुलाला 20 वर्ष तरी झाली पथकात. बरं बरं. ती शिस्त. त्याच्यानंतर माझ्याकडे एक मुलगा आहे तो तुषार वाघमारे. तुषार वाघमारे पूर्वी काय होता आणि तुषार वाघमारे आज काय, बरोबर आहे. हा फरक आहे. हा म्हणजे आपोआपच त्यांना एक शिस्त लागते. शिस्त म्हणजे त्या समाजात पथकात राहणं. आमच्या सोबत हम्म. संबंध आला. आम्ही त्याला 4 गोष्टी समजावल्या. बरोबर आहे. भाऊ होता, आम्ही होतो, आमच्या जवळचा मजर शेख होता, ओमकार होले होता, किरण पाडाळे होता. यांनी त्याला बरेचदा प्रत्येकाने ना त्याला समजवलं. हम्म, म्हणजे तो पूर्वी वेगळा होता. अशी बरीच आता नावं घेण्यासारखी तो खूप सारी. बरोबर आहे. त्यांना आम्ही प्रयत्न केला शिकवण्याचा. बरेच पोलीस झाले आमचं ऐकून. म्हणजे भांडण तंटे करणारी पोरं होती. हम्म, हम्म, पण हम्म. पथकामध्ये आल्यानंतर त्यांना ती वेगळी शिस्त लागली. बरोबर ती आहे. लागली 100%. आम्ही सांगू शकतो आणि ते पण कबूल करतात, हो हो हो. नाही, की चांगलं म्हणजे खरंच तुमच्यामुळे तुम्ही. भाऊ असं झालं. बरोबर. आता आदराने भाऊ म्हणतात. आपलं म्हणणं नसतं की आम्हाला भाऊ म्हणावं. ललित म्हणलं तरी चालतं, आमचं पोरं म्हणतात. पण ते आपण चांगलंच सांगावं, चांगला सल्ला द्यावा माणसांना काय. बरोबर. या तत्वावर मी चालायचा प्रयत्न करतो. आता ह्या गणेशोत्सवामध्ये 2-3 महिने तुम्ही तयारी करता. हो. गणेशोत्सव म्हणजे गणपती बसण्यापासून तर डायरेक्ट विसर्जनापर्यंत. हो. म्हणजे तुमचं 10 दिवसाचं नक्की शेड्यूल काय असतं म्हणजे तुमचं? 10 दिवस म्हणजे 2 महिन्याची तयारी ही 10 दिवस पाळण्याचीच असते. हो, बरोबर आहे. ही 10 दिवस तुम्हाला सकाळ संध्याकाळ पाळायचंच आहे, वादनच करायचे, मिरवणुका करायच्या. हम्म, हम्म. तर 10 दिवसाचं शेड्यूल म्हणलं, पहिल्या दिवशी 4-5 मिरवणुका असतात जास्तीत जास्त बरं. गणपतींच्या आपल्या. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आमची मुंबईला असतात, 2 वादनं असतात. आणि एक वादन तर आमचं खूप जुनं आहे, सारंगा साहेब म्हणून आहेत. हम्म. त्यांच्या घरच्या गणपतीचं आम्ही वादन करतो दरवर्षी, 1.5 दिवसाचा गणपती. तिसरा दिवस आराम, चौथा दिवस आराम, 5व्या दिवशी परत तेच 2 मिरवणुका असतात. हम्म. 6वा दिवस एखादं स्थिर वादन, 7वा दिवस 2 मिरवणुका, बरोबर. 8वा दिवस एखादं स्थिर वादन. हम्म. आणि ह्या वर्षी 11 दिवसांचे दिवस गणपती आहे. आहेत. त्यामुळे 9व्या दिवशी मिरवणूक आहे. आणि 10वा दिवस हा आम्ही कुठंच काहीच घेत नाही. बरोबर. हा. अख्ख्या वाद्यांचा मेंटेनन्स होतो. ती 200-250 वाद्य तयार केली जातात. हम्म. ती सगळी उचलून ज्ञानेश्वर मंगल कार्यालयामध्ये ठेवायची असतात. बरोबर. मग ती रात्र जाते आमची लिटरली. सकाळी 5-6ला आम्ही फक्त घरी जातो. अंघोळ करून सकाळी 9-10ला तर मिरवणुका पुण्यातल्या सुरू होतात. सुरू होतात. तेव्हा आम्ही हजर झालेलो असतो. म्हणजे ते शेवटचे 3 दिवस तर झोप आणि नसतेच. तहान भूक सगळं विसरायचंय आणि बरोबर आपल्याला आहे. काम काही जी काही करायचं. 2-3 महिने मेहनत केली हो. त्याचं एक सादरीकरण तुम्हाला थोड्या वेळात. सादरीकरण ते 10 दिवसात करायचं असतं. आणि बरोबर प्रत्येक आहे. मुलगा आम्ही तयार करून घेतो. मुलगा, मुलगी हम्म. प्रत्येक. आणि प्रत्येकाचं योगदान आहे. हे लोक पाळतात त्यामुळे आपण आज तिथं आता असतो. बऱ्याच वेळा आता मंडईत मी पाहिलेलं आहे की म्हणजे हो. मंडईतून जी सुरुवात होते, समाधान चौकात जो उत्सव जल्लोष हो, होतो, जल्लोष. त्यानंतर अलका चौकात गेल्यानंतर एक पुन्हा एक मोठा उत्सव, एक जल्लोष हो, केला जातो. जल्लोष. तो एक आनंद तेव्हा पाहण्यासारखा असतो. पूर्वीच्या काळामध्ये, आता तरी ऑफ सीझनला म्हणजे आम्ही गणेशोत्सवानंतर वादनं घेतो. पूर्वी आता 2019 पर्यंत तरी आम्ही गणपती सोडून आम्ही कुठं वादनाला जात नव्हतो. बरोबर. आज 17 पर्यंत, 16-17 पर्यंत जातच नव्हतो कुठे. तेव्हा मुलं शेवटची मिरवणूक ही आमची मंडई असायची. हो हो. आणि तिथं अलका चौकात गेल्यानंतर बरीच मुलं रडायची की आता पथक संपलं, संपलं. बरोबर. आता डायरेक्ट पुढच्याच वर्षी भेटायचंय हो आपल्याला. हो. इमोशनल होतं. इमोशनल व्हायची. मग तो ढोल तिथून उचलून परत हा, मंडईमध्ये एवढ्या घेऊन यायचा. गर्दीत तो ढोल एवढ्या मी गर्दीत. पाहिले म्हणजे डोक्यावरती, हो, पाठीवरती घेऊन पाठीवरती. जातात. आणि मुली घेऊन जातात हा. जशी त्याची जबाबदारी जो तो म्हणजे 100%. स्वावलंबी आमची जातो. मुलं त्यांना ती पण प्रॅक्टिस दिली जाते हम्म, हम्म, की तुम्हाला अलका चौकातून मंडईपर्यंत ढोल परत उलटा उचलून आणायचा. बरोबर आहे. बरोबर. आणि पूर्वी आम्ही 6 मिरवणुका करायचो लक्ष्मी रोडला. हम्म. इकडे जायचं अलकात, परत ढोल उचलायचा, आम्ही उलटं यायचो की मागं आपलंच पथक असायचं कुठेतरी वाजवत, आम्ही ती जॉईन करायचो. एवढी आम्हाला हाऊस होती. ओके. आता ती हाऊस थोडी मुलांमध्ये कमी दिसते.
ती हा. हौस पाहिजे. आमचा प्रयत्न आहे की मुलांना ती हौस हवी. हौस आहे की ते परंपरा म्हणून आपण त्याला. परंपरा पाहिजे ती. ती हौस असली तरच परंपरा जपणार आहे हो, तुम्ही. बरोबर बरोबर. नाहीतर फोटो काढायला आलेले एक मिरवणूक करून तुम्हाला दिसणार नाहीये नाही, तो सगळं. ढोल कोण घेऊन जाणार प्रत्येक वेळेस. टाकून जातात बरीच मुलं. ते उचलून आणायचं काम आमचं आता खालची सर्कल ऑफ ट्रस्टचं काम असतं ते आमच्या. बऱ्याच वेळा असं असतं की गणेश उत्सव किंवा कार्यकर्ते किंवा काही मुलं वर्गणी मागतात किंवा इतर हो, काही गोष्टी आहेत. म्हणजे बऱ्याच वेळा असं असतं की अरे हे काय, यांना काही काम नाही, हो, दरवर्षी येतात किंवा ही काही कट्ट्यावरची मुलं असतील, हो, गल्लीतले असतील. मग त्यांच्याकडे पाहण्याचा कधी-कधी अँगल लोकांचा हे असतो. खोचक पद्धतीने त्यांना हो. बोललं जातं. पण मी आता सेट डिझायनिंगचं काम करतो. मला माहिती आहे प्रत्येकाचं काम काय आहे. तुम्हाला माहिती आहे ग्राउंड लेव्हलवर किती कामं असतात. मग त्या मुलं नक्की काम कसं करतात किंवा समाज त्या हे सगळं झाल्यानंतर त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. हो. असे काही अनुभव किंवा कसं वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? ते आता कट्ट्यावरच्या मुलांना नावं ठेवणं हे काय म्हणतात ते, कुणीही बोलतं. म्हणजे ज्याला हं, माहिती नाही, बरोबर जो आहे. 4 भिंतीत राहतो, जो हां. सकाळी 7 ते 5 काम करतो आणि घरी जातो. हं. यांच्याकडून अपेक्षितच नसतं की कट्ट्यावरची मुलं काय करतात. काय करतात? बरोबर ती आहे. ती मुलं अडचणीच्या काळाला, आता कोरोनाच्या काळामध्ये हो, बघा हो. तुम्ही, गणेशोत्सव संपल्यानंतर लक्ष्मी रोडची कामं बघा तुम्ही, हं, हं. पुण्यातली कामं, गणेशोत्सवामध्ये जी कामं चालतात ती बघा. त्याच्यावर तुम्ही नवरात्रीतली कामं बघा. फक्त ती मुलं असं उडाणटप्पूपणा किंवा हे करतात, सामाजिक कार्य करत असतात. बरोबर तिथून आहे. मुलं घडत असतात. गणेशोत्सवात मुलं घडतात. ती कट्ट्यावर बसणारीच मुलं असतात. बरोबर आहे. इकडची तिकडची मुलं आणि ते ऐनवेळी सुख-दुःखाच्या क्षणी तीच कामाला सुख-दुःखाच्या येतात. क्षणी तीच मुलं उभी आहेत. बरोबर आहे. आणि हे त्या शोकांतिका ही आहे, की ह्या मुलांना एवढं काम करून पण कायम ना नावच ठेवली जातात. हां, मग त्यांना कधी कोणी मायेचा हात फिरवत नाही, नाही कधीच नाही. किंवा त्यांना कोणी शाबासकी देत नाही. मग ते शाबासकी पण कधीच नाही हिरमूस मिळत. होतात किंवा आपल्याला म्हणजे होतात ना. नेहमी तो स्टॅम्प लागलेला असतो हो. त्यांच्यावरती. आणि असं असतं. ते शेवटी वाईट ते बोलून ते कानफाट्या नाव पडलेलं असतं हो, ना. हो, हो. त्यांनी कितीही चांगलं काम केलं, बरोबर आहे. तरी त्याचं तेच असतं. फक्त तो चौकात बसतो म्हणून. पण हां. तिथून पण बरीच मुलं घडलीत ना. नाही घडलेली आहेत ना असे. मोठमोठ्या मंडळांचे अध्यक्ष चौकातच बसणार आहेत. मी बरोबर. नावं पण नाही सांगू चौकात शकतो. बसणे किंवा असं नाही की त्यातून काय होतं ते एक बऱ्याच वेळा तो पॉइंट असतो लोकांना पॉइंट असतो. भेटण्याचा. म्हणजे त्याचं एक ऑफिस असतं. हो, ऑफिस असं म्हणतात. सारखंच असतं संपर्क फक्त ते कार्यालय त्याचं हां, पूर्ण हां, हां. ऑफिस आहे. हां. फक्त ते उघड्यावर असतं. हो, हो, हो. उघड्यावर असतं. हो. बरोबर आहे. तेव्हा आता कसं आमचा ढोल ताशांच्या बाबतीत पण विषय कसा आहे, हं, आता तुम्हाला आवड आहे. हं, तुम्हाला ढोल ताशाची आवड आहे. हं, 100% तुम्हाला आवडणार आहे. पण तुम्हाला त्याच्यामध्ये आवडच नाही. हं. तुम्हाला तो त्रास आहे बरोबर आहे. हां. आणि आमचा अनुभव आहे. हां, बऱ्याच वेळा असं होतं की कंप्लेंट केल्या कंप्लीट जातात. केल्या जातात. हो, खरंच त्रास होतो हं. लोकांना ज्याला खरंच आवड नाहीये ना, हां, त्याला हां. त्रास होतो. बरोबर आहे. पण आपण त्यांची समजूत काढणं, हं, हं, हं. की तुम्हाला त्रास नाही होणार. तुम्ही एकदा ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हा बरोबर आहे. हां. आणि तुम्ही तो अनुभव घ्या. हं, हं, तर हं. त्यातून तुम्हाला कळेल की हे काय. बरोबर, बरोबर. कारण ज्याला कळतच नाही त्याला 100% त्रास होणार आहे. नक्की, नक्की, नक्की. ते समाजामध्ये असे 2 प्रकारची माणसं असतातच. हो, हो. ज्यांना आवडेल आणि एखाद्याला नाही आवडत. आणि आपण चांगलं काम केलं तर त्याला वाईट वाटणार आहे आणि एखाद्याला वाईट केलं त्याला चांगलं वाटणार आहे. नक्की, ही नक्की. माणसं आहेतच. आता गणेशोत्सव झाल्यानंतर नवरात्र उत्सव येतो हो. किंवा शिवजयंती असेल किंवा इतर कार्यक्रम असतील. मग हे बाकीचे महिने जे 8-9 महिने असतात. मग त्या महिन्यामध्ये तुम्ही एकमेकांशी कसे कनेक्ट राहता किंवा ही संघटना किंवा ही टीम कशी जोडली जाते तुमची? ही टीम म्हणजे दर 2 महिन्याला 3 महिन्याला मी काहीतरी कारण काढतो. बरोबर माझं आहे. म्हणजे माझं सांगतो. हा कार्यक्रम मी काहीतरी. काहीतरी कारण काढतो. हं. आपलं मेंटेनचं गोडाऊन तळजाई टेकडीला मी तिथं मुलांना बोलवतो, बरोबर की आहे. आज आपल्या पथकाची अशी-अशी मीटिंग आहे. ते एक छोटंसं छोटेखानी गेट टुगेदर एक असतं. गेट टुगेदरच. हां, चहा-पाणी वगैरे होतं. सगळेजण एकमेकांना भेटतात. पण जी गणेशोत्सवाची संख्या असते 500, बरोबर, 600 बरोबर. हं. ही ऑफ सीझनला तुम्हाला दिसत नाही. हां, हां. तेव्हा जे कोर काम करणारे असतात 100 जण, 100-150 जणांच्या आसपास असतात. हं. ते हजेरी लावतात, नियमित हजेरी लावतात बरोबर आहे. त्या कार्यक्रमांना. हं. तिथून पुढं मग ते पुढच्या गणेशोत्सवाची आपली रूपरेषा ठरते. अच्छा. मग त्यावर ठरवलं जातं हे 100-150. कारण दरवर्षी पुण्यामध्ये आता कसं झालंय, पुण्यातली सगळेच वादक आहेत असं नाही. हं. पुण्यामध्ये एक 100-200 वादक असे असतात, जे ह्या वर्षी आहेत तुमच्याकडे आणि पुढच्या वर्षी नाहीयेत. नाही आहेत. हां. ते दरवर्षी 200 रिप्लेस होत असतात. बरोबर आहे. जुने हां, कोणी जुने येतं मेंबर कोणी जातं. येतं जातं. असं आहे. शिकायला आलेले असतात बरीच मुलं असतात. तर तेवढं आहे. हं. ते आम्ही त्यांच्याशी कनेक्टमध्ये राहतो. WhatsAppवर एक मेसेज केला तर सगळेजण भेटतात. अच्छा, अच्छा. नाहीतर आम्ही मुळात म्हणजे शिवगर्जना पथकाचं आमचं मागच्या वर्षीपासून चालू होतं, हं. की सगळी मुलं कनेक्ट ठेवण्यासाठी आपण काय करायला हवंय, तर मग पथकातल्या 2-3 मुलांनी सुचवलं होतं, की आपण दर महिन्यात एक गड करायचा. बरोबर आहे. हां, गड किल्ले एक गड किल्ले हे हो, एक फिरलं पाहिजे. करायचा. तर ते ह्या वर्षीपासून सुरू केले आम्ही. म्हणजे आम्ही तर आम्हाला तर सवय आहे महिन्यातनं 2 वेळा कुठेतरी आम्ही कोणत्या तरी गडावर पुण्यातल्या खूप जातात. साऱ्या गडांवर जात असतो आम्ही. ठीक. आमचे ट्रस्टी गणेश शिर्के. हं. दर रविवारी सिंहगड जातात अच्छा. चालायला. दर रविवारी. आता महाराष्ट्राच्या बाहेर आता मी दिल्लीला मध्ये काम केलं किंवा बऱ्याच ठिकाणी आम्ही सिनेमानिमित्त फिरतो, की हो. आपल्याला काही ढोल किंवा म्हणजे प्रत्येकाच्या पद्धती असतात. आता ढोल म्हणजे काय नाशिक ढोल हां. किंवा बाबा कुठला इतर पॅटर्नचे ढोल असतात. हो. मग पुणेरी ढोल
म्हणजे खरं तर म्हणजे पुणेरी ढोलचं जी शिवगर्जना किंवा तुमच्यासारखी जी काही हो. लोक आहेत त्यांनी पुण्याच्या ढोलचं किंवा वाद्याचं नाव उंचावर घेऊन गेलं. हो. तर त्या ढोलाविषयी किंवा त्या वाद्याविषयी नक्की कसं तुम्ही म्हणजे ब्रँड तयार केला तो? हो. पुणे पूर्वीपासून म्हणजे नाशिक ढोल, ढोल म्हणलं की नाशिक ढोल हो, यायचं. येतोच. आणि पुणे म्हणलं की पुण्याचं ढोल म्हणजे ते जे मावळामध्ये चालायचे ते खेळ. हो, मावळातले खेळ हो, असेल ते. खेळ. आणि ते हां, नाशिक ढोल हा पूर्णपणे फायबरचा असतो आणि ते जर्मलचा असतं. बरोबर, ती बरोबर. गोष्ट तो वेगळा असतो, तो छोटा हां, असतो. त्याचा आवाज पण वेगळा हो, येतो. वेगळाच असतो. ते हां. फायबरचंच असतं सगळं. आपले म्हणजे ढोल पारंपरिक हं, जुने ढोल आहेत. बरोबर. त्याला चामड्याची पानं येतात आणि मोठे ढोल असतात. ते पुणेरी ढोल म्हणजे पुणेरी पथक, हं. जे आम्हाला आता बाहेर राज्यातून पण मागणी असते ना, हो, तर हो. ते नाशिक ढोल आहे का? तर आम्ही म्हणतो तसं नाही. हे पुण्याचे ढोल आहेत आणि पुणेरी ढोल नाही म्हणत, पुण्याची पथकं म्हणतात. पक्का. बरोबर. ढोल पथक. आता म्हणजे आम्ही हा प्रयत्न करतो सांगायचा. हं, आता हं. पुणेरी ढोल म्हणून ऑलमोस्ट बऱ्यापैकी ओळखतात हं. राज्यात, भारतात सगळीकडे. पण आम्ही पुणेरी पथकं, हां, ढोल हां. पथक हा बरोबर. फरक आहे. ते सांगायचा प्रयत्न असतो. आता ते बऱ्याच लोकांना माहिती आहे. आता कळालंय. बरोबर. आता आपका पथक है क्या? आता हिंदी लोकांना नाही का? हो, हो, आपका हो. पथक है क्या? हां, हां, हमारा पथक है असं सांगता येतं आपल्याला. बरोबर. आता ढोल पथकामध्ये आता हे जे आहेत, जे सिनेमा मराठी चित्रपटसृष्टी असेल किंवा हो, हिंदी चित्रपटसृष्टी, आता जसं छावा संभाजी महाराजांचा खूप मोठा सिनेमा हो, झाला. हो, मग त्याचं म्युझिक असेल, तानाजी, अजय अतुलांनी त्याचं हे केलं किंवा रोहित शेट्टीच्या बऱ्याच गाण्यांमध्ये हो, ढोल पथकं वाजवली जातात. हो. म्हणजे आता बरेच मराठी असेल, हिंदी असेल, साऊथ सिनेमामध्ये पण या वाद्यांचा वापर होतो. मग हे गाणी हिट झाल्यानंतर मग नक्कीच तुम्हाला म्हणजे याच्याविषयी आनंद होतो का, की ही पारंपरिक वाद्य वाजवल्यानंतर एक जोश येतो. हो. तर त्याबद्दल तुमच्या भावना काय असतात तुमच्या कार्यकर्त्यांच्या सगळ्यांच्या? त्या भावना म्हणजे आता नवीन पिक्चर आला त्याच्यामध्ये सॉन्ग आलं, एखाद्या सॉन्गमध्ये ढोल ताशा वाजवला. हं, नक्कीच 100% आनंद होतो आपल्याला. हं. पण त्या ढोलचं वादनानंतर जे वादन झालं तेवढंच आवडतं. बरोबर आहे. हां. बाकीचं नाही. जर समजा ताशा वाजला, ढोल वाजला तर. हां, हां. जे आता ते पूर्वी बरीच गाणं होती. हां, म्हणजे रिमिक्स हां, काहीतरी म्हणा. रिमिक्स हं, वगैरे त्याचे धून घेतात, मुलं करायचा प्रयत्न करतात. पण जी आपली पारंपरिक वाद्य जी भारतभरामध्ये वाजवली जातात. बरोबर आहे. केरळी असू, आंध्रामध्ये वेगळं, हं. पंजाबमध्ये वेगळा वाजवला जातो. अरे वाह! भांगडा ताल वाजवतो हां आपण ढोलवर. अरे तो वाह! पंजाबचाच आहे. बरं. हं. तो तेव्हापासून वाजवतो. लावणी वाजवतो आपण क्या बात है! दरवर्षी. हां, हां. ती पण त्यातलीच आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे मावळी आहे. असे बरेच ताल आहेत. म्हणजे मावळी हा आमचा वेगळा ताल आहे. बरं, बरं. हो. तर ते आपण जे पिक्चरमधून कॉपी करण्यापेक्षा ही हं. जुनी वाद्य जी वाजतात, ज्यात थोड्या त्यातल्या धून आहेत, हे आमचे आहेत हां, ते तानसेन. डेव्हलप केलं पाहिजे ते थोडंसं. डेव्हलप येते. बरेच हं. पथकातले 7-8 जण आम्ही बसतो. बरं. ताशावादक असो, ढोलवादक असो, झांजा वाजवणारे असो, हे बसवतात प्रॉपर. हं, ध्वजवाला एक कंपल्सरी असतो, हं. की आता जर आपण हा ताल बसवला, तर आपला ध्वज कसा नाचवला गेला पाहिजे. बरोबर. हां. मग तो ताल बसवतो आणि त्याच्यानंतर मग ते 500 मुलांना शिकवायचं काम आपलं असतं. नक्की, नक्की, नक्की. असं आम्ही करतो. आणि एखादा सिनेमा हिट झाला, हं. त्यातलं गाणं हिट झालं, समजा त्यातल्या काही गोष्टी घेऊन वेगळं काहीतरी नवनिर्मिती पण तुम्ही नक्कीच करता. हो. प्रयत्न असतो त्याचा करायचा मुलांचा. हं. करतो आपण तो प्रयत्न. ढोल पथकामध्ये एखादा लहान मुलगा आला, म्हणजे आता फक्त त्याला काही ढोल वाजवणे ही गोष्ट नाही. मग हो. तो सुरुवात त्याला कुठून सुरुवात केली जाते? मग त्याला काय-काय वाजवायला देतो आपण? की कुठल्या वयाप्रमाणे किंवा स्टेप बाय स्टेप कसं पुढे जावं त्याने? तर ढोल वाजवायला किंवा ध्वज करायला जर पातकामध्ये ओव्हरऑल पकडलं लहान मुलगा आला किंवा मुलगी आली, तर तिला सर्वात पहिले पथकाची माहिती दिली जाते. हं, ती म्हणजे शाळेमध्ये आल्यानंतर शाळेबद्दलची जशी बरोबर आहे. शिक्षक लोकं माहिती देतात, आम्ही पथकाची माहिती देतो, की आपलं पथक कसं काम करतं. हं, हं. मग ते लहान असतात 5 वर्षाच्या पुढची मुलं आहेत, त्यांना सर्वात पहिले ध्वज, बरोबर आहे. स्टेपिंग शिकवली जाते. त्यांना लगेच पोल दिला जात नाही. स्टेपिंग केल्यानंतर त्याला कोणतं वाद्य आवडतं. हो, हो, हो. तर त्याला ढोल म्हणला, आमच्याकडे छोटे ढोल अवेलेबल नसतात. हं, तर हं. छोटे ठेवू शकत नाही. लहान मुलांना त्यांच्या कुवतीनुसार आम्ही ढोल घेऊन यायला सांगतो अच्छा. किंवा ताशा. हं. आणि 1 तास ध्वजाची प्रॅक्टिस करणे, 1 तास तुला जे वाद्य आवडत आहे त्याची. 3 इंची केली तर आम्हाला कधीच अडचण नसते. बरोबर आहे. सगळं कारण शिकायला आलाय तो. तो ध्वज करू शकतो, ढोल करू शकतो, ताशाही शिकू शकतो. सगळं शिकू शकतो पथकामध्ये. त्याला बंधन नाहीये, की तू हां, हेच वाजव, तेच वाजव. हां, मग त्याच्या आवडीनुसार आणि त्याच्या त्याच्या आवडीनुसार. तो हो, कसं वाजवतोय, हो. त्याच्यानुसार त्याला तुम्ही ती जागा त्याला हां, तुम्ही ती देत ती असाल. जागा देतो. हं, त्याच्यातून तो पुढे घडत जातो. जसा तो बरोबर आहे. दरवर्षी येत जातो, हं. तर दरवर्षी काहीतरी नवीन शिकत वेगळा जातो. घेतो काहीतरी. वेगळं शिकत जातो. हं, माझ्याकडे अथर्व पवार नावाचा मुलगा आहे, लहान होता. हं. आता 10वी पास झाला यावर्षी. बरं. इतका जबरदस्त तो ध्वज नाचवतो ना, लहान आहे, एवढा एवढाच आहे. अच्छा. म्हणजे उंचीने पण लहान आहे आणि बरं. तसा पण लहान आहे. हं. तो ध्वज पण एक नंबर वाजवतो आणि ढोल त्याच्यासारखा ना, चांगली मुलं त्याच्यासमोर ढोल वाजवत नाही. असा बरोबर आहे. वाजवतो तो हां, मुलगा. हां, हां. म्हणजे तो शिकला माझ्या डोळ्यासमोरचं उदाहरण आहे. बरोबर तनुज आहे. शर्मा येतोय. यांनी केले असं. आणि लहान मुलं इथूनच सुरू होतात, घडतात आणि इथून पुढे ते
शिवगर्जना पथक पुढे सांभाळणार आहेत. हा म्हणजे बघा बरोबर आहे. यांच्यातलंच कोणीतरी असणार. खरं तर शिवगर्जनेचे हेच मावळे छोटे हो, छोटे छोटे मुलं छोटे असतील मावळे. किंवा ज्येष्ठ कोणी नागरिक हो. असतील, हे पुढे घेऊन जायचं काम ही सगळी हो, मंडळी जसं करतात. आम्ही कृष्ण सुंदर गार्डनला, मी तुम्हाला तो जुना किस्सा सांगतो. हम्म. ध्वजाला आमच्याकडे 350 संख्या असायची बरं. आणि वाद्य विभागामध्ये 700. अच्छा. तर आम्ही शेवटच्या 700 मध्ये बसायचो. बरोबर. हा. तर ते आज आमच्या अंगावर हे पडले हो हो, जबाबदारी. इथे. हा. तशीच ही आज मुलं आहेत. हो, आज हो. ही काम करतात आहेत. उद्या ह्यांच्यापैकी एखादा कुठेतरी कोणीतरी नेतृत्व तयार करेल होईल, नेतृत्व शिवगर्जनेचं. होईल. हो. बरोबर आहे. आणि ही परंपरा जपेल हीच अपेक्षा असते आमची. नक्की. प्रयत्न आमचा तोच आहे, प्रामाणिक ह्यांना शिकवायचं आणि ह्यांनी पुढे चालवायचं. बऱ्याच वेळा असं होतं की उत्साह वाढलेला असतो, हो. लोक पाहत असतात किंवा सगळ्यांच्या नजरा तुमच्याकडे असतात, हो. पण एखादी दुखापत होते नाही का, हो, म्हणजे हो. ढोल वाजवताना किंवा ताशा वाजवताना होतं. रक्त येतं किंवा काय होतं, पण त्यावेळेस ती तमा न बाळगता बऱ्याच वेळा ती मुलं मुली करतात, मग ते तुम्हालाही दिसत असतं, पण ते कसं तुम्ही हँडल करता ती सिच्युएशन सगळी? ते जोश असतो. हा. आणि पूर्वी असं असायचं हम्म. की हातातनं थापी वाजवताना हातातनं रक्त हो यायचं. हो हो. ढोल वाजवताना तुमचं इथं फुटणं साहजिक इथे फुटतं इथे. ते बरोबर. पानाला थोडं रक्त लागतं. पण थापी जो जबरदस्त वाजवतो त्याच्याच हाताची बोटं सुजतात लिटरली. अच्छा. बरोबर. हा. ते आमचं व्हायचं पूर्वीच्या काळापासून. कारण आम्हाला मास्तर तशी होती की थापी वाजवली तर हातावर काडी मारायची. हा, हा, हा. आज म्हणलं काडी मारली तर त्याच्यासोबत 4 जण निघून जातील बरोबर पथकातून. आहे. ते करू शकत नाही. ताशा वाजवताना मुलांची बोटं फुटतात इथं, पट्ट्या लावतात. तसं आम्ही पट्ट्या तर लावायला सांगत नाहीत मुलांना, कारण ते चिघळतं. हा हा. जेवढं उघडं राहतं ना तेवढं ते लवकर होईल. बरं होतं. म्हणजे पट्ट्या नॉर्मली लावूच नाही कोणी. आणि ते अच्छा. आम्ही अलाउड पण करत नाही तेवढं पथकामध्ये. ते बरोबर. असतो जोश असतो आणि ती वेगळी एनर्जी असते तेव्हा वाजवताना. हा, त्यावेळेस ते तेव्हा तुमचा लागलेलं हात पाहत नाही कोणी. सुजलाय का लागलंय हे काहीच कळत नसतं. नुसता बरोबर. वाजवायच्या धुंदीत असतो माणूस. नक्की नक्की. आणि ती ताकदच वेगळी असते त्या. आता बरंच असं होतं की जरी तुमचं नाव आहे, सगळं आहे, पण एक भूक असते. म्हणजे माणसाला कुठलं एक प्रेझेंटेशन एक चांगल्या हां, मंडळात, हां. म्हणजे बऱ्याच वेळा आता मी सेट म्हणजे सगळं सजावटीचं काम करतो. चित्रपटात तर करणं वेगळं, पण मराठी सिनेमात काम करत असताना वेगळी एनर्जी असते आणि गणपती समोर काम करताना एक सामाजिक बांधिलकी असते. हो. तर ही करत असताना मलाही जशी भूक असते की चांगलं मंडळ घ्यावं किंवा कुठेतरी चांगल्या ठिकाणी काम करावं. तसं हो. तुमचं एवढं नाव आहे, तरी पण तुम्हाला असं वाटतं का की ह्या मंडळात आमचं ढोलपथक वाजलं पाहिजे, या हो. ठिकाणी आम्ही पोचलो पाहिजे, किंवा या ठिकाणी चांगल्या लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिला हो. पाहिजे, असं काही कुठली मंडळ आहेत आहेत का ना. अशी? आता ही ज्या आता शिवगर्जना पथक ह्या लोकांनी, जुन्या आमच्या लोकांनी एवढं मोठं करून ठेवले. हम्म. एवढा मोठा नाव की बाकी पथकांना वाटतं की बाबा आपण ह्यांना विचारू का नको. मंडळांना वाटतं बरोबर आहे. की हा. असतील का नसतील. कारण आपलं खूप वर्षांपासून मंडळांबरोबरचे संबंध कायमचे जोडले गेलेले. हो हो, हो. म्हणजे ठराविक मंडळं तिथे आपली आहेतच, जी मानाची आहेत. बरोबर ते आहे. रात्रीचे मानाची मंडळं असतात. पण आमची इच्छा असते ना बाकी मंडळांना हा, पण नवीन वाजवायची. ठिकाणी पण तुम्ही बरीच पोहोचला पाहिजे. बरीच मंडळ आहेत तशी. हम्म. तसे आमचे संबंध सगळ्यांशी आहे. हम्म. पण ते गणपती शेवटचा दिवस एकच असतो आणि हो, सगळ्यांची हो. मिरवणुका असतात. हा, तर हा. त्यामुळे आम्हाला शक्य होत नाही. पण ह्यावर्षी आहेत आमची 1-2 मंडळ आहेत आम्ही नवीन तुम्ही ज्यांच्याबरोबर मंडळ आम्ही ऍड करत राहता. कार्य करणार आहे ह्यावर्षी. बरोबर. नवीन 2 मंडळ आहेत ह्यावर्षी. अच्छा अच्छा. ते होनाजी तरुण मंडळ, हम्म. मित्रमंडळ, ते 125 वर्ष आहे त्यांचं. ते तिथे वादन असणार आहे आपलं. धन्यवाद ललित दादा, तुम्ही खरं तर आमच्या या कला भ्रमंती कार्यक्रमात आला, एवढा वेळ दिलाय. आणि शिवगर्जन आहे फक्त नाव नसून एक सामाजिक बांधिलकी आहे, हो. एकत्र कुटुंब आहे तुमचं, आणि तुम्ही वेगळ्या कार्यक्षेत्रात काम करताय. तर आम्हालाही तुमच्याशी संवाद साधून चांगलं वाटलं. आणि आमच्या कला भ्रमंती टीमकडनं आणि संदीप इनामकी स्टुडिओ या यूट्यूब चॅनलकडनं तुम्हाला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचं अशीच प्रगती हो, तुमचं 7 समुद्रपार हे शिवगर्जना हे नाव शिवगर्जनेसारखं वाजत राहो. आपण संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.